थोडा माझा विनोबांचा संबंध सांगून मगच सुरुवात केली पाहिजे, कारण नाही तर मी तुम्हाला अंधारात ठेवल्यासारखं होईल. आमच्या मेडिकल कॉन्फरन्सेसमध्ये असतं की आम्ही कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट पहिले जाहीर करतो. तर विनोबांसोबत असलेलं माझं नातं मी पहिले स्पष्टपणे प्रगट सांगून दिलं पाहिजे की विनोबासोबतचं माझं नातं एका वाक्यात जर सांगायचं असेल तर माझ्या जन्मापासून विनोबांच्या मृत्यूपर्यंत माझं विनोबांशी नातं आहे. माझा जेव्हा जन्म झाला, गांधींच्या आदेशावरनं माझे वडील आणि पूर्ण परिवार एका खेड्यात शेतकऱ्यासारखं जगून अर्थशास्त्राचे प्रयोग करत होते. विनोबांनी त्यांना सल्ला दिला की तुम्ही तुमचा प्रयोग अशा एका खेड्यात करा की मी 1 तासाच्या अंतरात चालत येऊन तुमचा प्रयोग बघायला येऊ शकलो पाहिजे. मी दर महिन्यात एकदा येईन स्वतः तुमचा प्रयोग बघायला. म्हणून विनोबांनी स्वतः माझ्या वडिलांच्या प्रयोगासाठी जमीन मागून दिली, 12 एकर. बऱ्याचदा त्यांनी भाषणात उल्लेख केला आहे नंतर की भूदान यज्ञातलं जमीन सगळ्यांना माहीत आहे, पण माझं पहिलं भूदान यज्ञ जे मी ठाकूरदास बंगांना मिळवून दिलं. तर माझा जन्म तिथे झाला आणि मी पहिल्या काही महिन्यांचा होतो तेव्हा विनोबा तिथे आले होते. आता त्यांनी मला बघितलं की नाही, माझे लाड केलेत की नाही, मला काय माहीत नाही. संभावना फार कमी आहे, कारण नवजात बाळाला किंवा तान्ह्या बाळाला विनोबा हात लावतील असं काही मला वाटत नाही. पण माझ्या 6 महिन्याच्या वयाच्या डोळ्यांनी मी विनोबांना तेव्हा पहिल्यांदा पाहिलं असणार. पुढे माझ्या जीवनातली पहिली जी 15 वर्ष आहेत ती जवळपास सगळीच विनोबांनी स्थापन केलेल्या शाळांमध्ये किंवा विनोबांनी स्थापन केलेल्या आश्रमामध्ये किंवा गांधीजींच्या आश्रमात गेली. विनोबांच्या सोबत अनेक दिवस मी पदयात्रेमध्ये त्यांचं बोट धरून चाललेलो आहे. बालिश होतो, शाळेत होतो, त्यामुळे विनोबांचं बोट धरून चालणं याच्यामध्येच मला कृतार्थता होती. विनोबा काय बोलतात याच्याकडे फार काही मी लक्ष द्यायचो नाही. एकदा तर असंही झालं की आता मी त्यांचं बोट धरून चालतो आहे, बंगालची गोष्ट आहे. बंगालमध्ये मी त्यांच्यासोबत होतो, 12 वर्षाचा होतो. तर विनोबांच्या सहकाऱ्यांनी मला असं थोडं उकसवलं की अरे काहीतरी विचार विनोबांना. त्यांना असं वाटलं की विनोबांना काय विचारेल, या निमित्ताने विनोबा काहीतरी बोलतील. आता माझ्यावर मोठं ओझं आलं, विनोबांना काय विचारावं. माझ्या मनात काय प्रश्न नव्हता. मी खूप विचार केला की आता विनोबांना काय भारी प्रश्न विचारावा आपण. आणि मला अचानक मग प्रश्न सुचला. मी त्यांना म्हटलं, विनोबा तुम्ही हे ग्रामदान म्हणता, त्याच्यामध्ये गावकऱ्यांनी धान्य एकत्र करून ग्रामकोश करावा असं म्हणता, पण उंदीर ते खाऊन जातील, त्याचं काय होईल. तर विनोबा खूप हसले, म्हणाले अरे हा पोरगा व्यवस्थापक होणार. तिथून माझा जो विनोबांच्या सोबतचा सहवास मध्ये मध्ये होत राहिला. विनोबांच्या मृत्यूच्या वेळी ज्या 6 डॉक्टरांनी त्यांच्या मृत्यूच्या अंतिम सर्टिफिकेशन केलं त्यापैकी मी एक होतो. आणि म्हणून मी म्हणालो की माझ्या जन्मापासून विनोबांच्या मृत्यूपर्यंत माझा आणि त्यांचा संबंध होता. पुढे विनोबा मला दुरावले आणि पुन्हा माझ्या हृदयरोगाच्या निमित्ताने रिडिस्कवर झाले, पुन्हा मला सापडले. आज मी खरं म्हणजे विनोबांनी मला इतकं दिलं आहे माझ्या आयुष्यात, इतकं मिळालं आहे आणि अजूनही मिळतंच आहे. रोज माझी पहाट ही विनोबांच्या वाचनाने होते आणि रोज माझी संध्याकाळ शोधरामध्ये विनोबांनीच रचलेली ईशावास्य मराठीतलं त्याच्या पठणाने होते किंवा गीता प्रवचनाच्या वाचनाने होते. तेव्हा माझी सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही विनोबांसोबतच जाते. म्हणून आज जे मी काही बोलणार आहे ते वस्तुतः फक्त मी विनोबांच्या प्रती माझं असलेलं मातृऋण हे मी फेडणार आहे. विनोबा अदृश्य राहण्याच्या कलेमध्ये फार माहिर होते आणि म्हणून दुर्दैवाने आम्ही गाफील राहिलो. कोणत्या उंचीचा माणूस आमच्या अवतीभोवती आमच्यामध्ये वास्तव्य करतो आहे याचं आम्हाला भान नाही राहिलं. 1980च्या दरम्यान इवान इलिच भारतात आले. इवान इलिच हे त्यावेळी जागतिक कीर्तीचे विचारक होते. पर्यावरणाच्या स्थितीवरती, सांस्कृतिक स्थितीवरती, शिक्षणावरती इवान इलिचने एक दर 2-3 वर्षांनी इवान इलिच एक पुस्तक लिहायचे आणि सगळ्या जगामध्ये त्याच्यावरती चर्चा व्हायची. असा जगातला कदाचित त्यावेळेचा तो नंबर 1
बर्ट्रांड रसेल नंतरचा नंबर 1 असा विचारक होता. शिक्षणावरती इव्हान इलिचने लिहिलेलं एक पुस्तक डिस्कूलिंग सोसायटी त्या काळात खूप गाजलेलं. शाळांमुळे कशी शिक्षणात खरं म्हणजे कसा अडथळा होतो आणि समाजातनं शाळांना हद्दपार केलं पाहिजे अशी त्याची क्रांतिकारी मांडणी जगभर गाजत होती. हे इव्हान इलिच वर्ध्याला आले. म्हातारे गृहस्थ, उंच जवळपास 6 फूट, गोरापान चेहरा, पांढरे केस, आणि मला जबाबदारी देण्यात आली की त्यांना विनोबांना भेटायला घेऊन जा. त्यांना विनोबांना भेटायचं होतं. त्यांना मी घेऊन जात होतो. त्यांनी मला सांगितलं की इथे वर्ध्याला गांधीला भेटायला येण्याच्या अगोदर मी 6 महिने तयारी केली. असा कसा मी गांधीला भेटायला जाऊ शकतो? म्हणून ते पहिले वाराणसीला गेले. 6 महिने तिथे राहिले. त्यांनी संस्कृत, हिंदी आणि तमिळची ट्युशन लावली. या तिन्ही भाषा शिकले. याच्यातनं मला भारतीय संस्कृती समजली. नाऊ आय एम रेडी टू मीट गांधी अँड विनोबा असं म्हणून मग ते वर्ध्याला आले. मी जाता आता त्यांना प्रश्न विचारला. मला असं वाटलं की विनोबांचं नाव काय फार विदेशात नाही, त्यांचं बहुतेक लिखाण मराठी, हिंदी किंवा संस्कृत. तर मी त्यांना म्हटलं, तुम्ही त्यांना भेटायला चालले आहात, पण डू यू नो हिम? तर त्यांनी माझ्याकडे असं रागाने कटाक्ष टाकला आणि मग म्हणाले की या माणसाने जे लिहिलेलं पुस्तक आहे, मराठीत होतं, शिक्षण विचार, पण थॉट्स ऑन एज्युकेशन, ते जर मी वाचलं असतं अगोदर तर मी डिस्कूलिंग सोसायटी लिहिण्याचं धाडसच नसतं केलं. व्हॉट एव्हर आय हॅव सेड इन डिस्कूलिंग सोसायटी, दिस प्रॉफिट हॅज सेड इट 30 years अर्लियर. त्यांचे शब्द लिटरली सांगतोय. आणि आमच्या महाराष्ट्रातल्या शिक्षण तज्ज्ञांना कदाचितच विनोबांचं शिक्षणातलं कॉन्ट्रीब्युशन विचार माहीत असेल. गांधींनी ज्या माणसाविषयी, एक प्रसंग मी जो वाचला आहे तो असा आहे की विनोबांच्या आश्रमामध्ये जमनालाल बजाज यांनी आपल्या मुलांना विनोबांचे शिष्य गुरुकुलात असावे तशा विनोबांकडे सोडून दिलं होतं. कमलनयन बजाज जे पुढे मोठे उद्योगपती झाले, कमलनयन बजाज त्या विद्यार्थ्यांपैकी एक खोडकर होते. एक दिवशी त्यांनी पाहिलं की एक पत्र आलं आणि विनोबांनी फाडून टाकलं आणि फाडून कचऱ्याच्या टोपलीत टाकून दिलं. पत्र महात्मा गांधींचं होतं. ते महात्मा गांधींचं पत्र विनोबांनी फाडून टाकलं. तर काहीतरी गांधींनी भरपूर झापलं असणार विनोबांना. गांधी त्यावेळी साबरमतीला होते बहुतेक आणि विनोबा वर्ध्याला होते. तर खोडकर कमलनयनने ते सगळे कागद काढले आणि ते चिपकवले एका कागदावरती. आणि पत्र गांधींचं होतं आणि त्या पत्रात गांधींनी असं म्हटलं होतं कि तुमसे बढ़कर ऊंची आत्मा मैंने आज तक देखी नहीं. इतरांनी ते फ्रेम करून घरात लावलं असतं. विनोबांनी ते फाडून फेकून दिलं. ज्या माणसाला गांधी म्हणतो की मी माझ्या आयुष्यात पाहिलेला सर्वात उन्नत आत्मा तू आहेस. नेहरूंनी एका जागी म्हटलेलं आहे, मी जगभर फिरतो, जगभरच्या मोठ्या मोठ्या लोकांना भेटतो आणि मी तुम्हाला सांगू शकतो की आज, म्हणजे नेहरू स्वातंत्र्योत्तर नंतरच्या काळाविषयी म्हणतात आहे, आज अख्ख्या जगामध्ये विनोबांच्या उंचीचा एकही दुसरा माणूस नाही. अशी सगळी ज्यांची वर्णनं केली आहेत तो व्यक्ती मात्र आपल्याला फार माहीत नाही. कारण विनोबा या माणसाचा बहुतांश काळ मी असं म्हणणार की जणू काय अप्रकाशात अज्ञातातच गेला आणि त्यांनी तो स्वतःहून निवडलेला. एकदा त्यांनी असंही म्हटलेलं आहे की धूर निघत असताना फार जास्त दिसायची हौस करायची गरज नाही, धुमसत असताना धूर निघत असतो त्यावेळी स्वतःची हौस करायची गरज नाही आणि आग लागेल पेटेल तेव्हा प्रकाश आपोआप पडणारच आहे. तर त्यांच्या जीवनातलं अगदी थोडक्यात जर म्हटलं तर 1995ला जन्म, तिथपासून जवळपास 1940 पर्यंतचा त्यांचा काळ जवळपास पब्लिक लाईफमधनं अज्ञातच आहे. त्यांची गांधींच्या मार्गदर्शनाखाली किंवा स्वतंत्रपणे साधनाच सुरू आहे. 1940 मध्ये गांधींनी त्यांना व्यक्तिगत सत्याग्रही, पहिला व्यक्तिगत सत्याग्रही म्हणून नॉमिनेट केलं आणि एकदम स्वतःच गांधींनी त्यांचा परिचय करणारे लेख लिहून भारताला विनोबा इंट्रोड्यूस करून दिला.
40 ते 70 पर्यंत आपण ढोबळमानाने म्हणूया की विनोबा सार्वजनिक जीवनामध्ये प्रकाशात आहेत. त्या काळातलं त्यांचं सगळ्यात मोठं काम म्हणजे भूदान आणि ग्रामदान, आणि त्याच्याविषयी आपण विस्तृतपणे परागकडनं ऐकलं म्हणून त्याविषयी मी बोलणार नाही. आणि 1970 नंतर विनोबा पुन्हा सूक्ष्मात गेले. म्हणून 1940 पर्यंत जवळपास अज्ञातवास, 40 ते 70 पब्लिक लाईफ आणि 70 नंतर सूक्ष्मात, आणि 1982 मध्ये महानिर्वाण, असा खरं म्हणजे विनोबांचा थोडक्यात जीवनक्रम राहिला. त्यांचं जीवन ते स्वतः शक्यतो त्यांनी त्याला अप्रकाशात ठेवण्याचाच प्रयत्न केला, पण जे प्रगट जे झालं विनोबांचं जीवन ते त्या जीवनात कार्यात मिळतं आणि त्यांच्या साहित्यात मिळतं, आणि त्यातला बहुतेक भाग आज या पोर्टलमुळे आपल्याला एकत्रित जागी उपलब्ध होणार आहे. विनोबांचं साहित्य जे आहे त्याच्याविषयी थोडंसं बोलून मग मी पुढे जाणार. विनोबांच्या भूदान ग्रामदान कामाविषयी मी मुद्दामच आत्ता बोलणार नाही, कारण एक तर ते काही प्रमाणात माहीत आहे आणि परागने त्याची विस्तृत चर्चा केलेली आहे. पण गौतम जे विनोबांच्या सोबत 1950 पासून जवळपास होते, गौतम भाईंनी म्हटल्यानुसार विनोबांचं साहित्य मुख्यतः काही प्रकारांमध्ये वर्गीकरण करता येतं. पहिल्या प्रकाराला आपण म्हणूया शांती साहित्य. हे जे विनोबांचं शांती साहित्य आहे हे आध्यात्मिक किंवा विविध धर्मांविषयी किंवा विविध संतांविषयी आहे. आणि याच्यामध्ये सगळ्यात शिरोमणी तर त्यांचं जे गीता पंचक आहे, गीतेचा समश्लोकी मराठी अनुवाद जो महाराष्ट्रातल्या एका साध्या साक्षर निरक्षर बाईलाही समजू शकेल, आपल्या आईला समजू शकेल, यासाठी त्यांनी गीताई नावाने जो केलेला आहे. गीताईवरती ते प्रवचन, गीतेवर त्यांनी जी केली ती गीता प्रवचनं ही महाराष्ट्रात बऱ्यापैकी माहीत आहेत. पण माहीत नसलेलं एक अजून पुस्तक आहे, गीताई चिंतनिका, आणि अतिशय भारी पुस्तक आहे. ज्याला कोणाला गीताई आणि गीता समजून घ्यायची असेल, त्यात विनोबा एका श्लोकावरती बऱ्याचदा एका शब्दावरती भाष्य करतात आहेत. आणि गीता आणि गीताई समजून घेण्यासाठी अप्रतिम असं हे साधन आहे गीताई चिंतनिका. शिवाय मग गीताई शब्दार्थकोश, स्थितप्रज्ञ दर्शन, हे विनोबांची गीतेवरची 5 पुस्तकं हा एक अद्वितीय खजिना आपल्यासाठी आहे. उपनिषद जेवढी आहेत, किंवा खरं म्हणजे त्याच्याही पलीकडे जाऊन म्हणू की गांधी एकदा असं म्हणाले की जगातली सगळी पुस्तकं नष्ट होणार असतील आणि एकच पुस्तक वाचावं असं जर मला सांगण्यात आलं तर मी ईशावास्य उपनिषद निवडेन. 18 श्लोकांचा पुस्तक काय म्हणायचं हो, 18 तर इनमिन श्लोक, पण अख्खं भारतीय तत्वज्ञान, आध्यात्मिक तत्वज्ञानाचं सार ईशावास्य उपनिषदमध्ये येतं असं गांधी स्वतः म्हणतात आहेत. विनोबांनी ईशावास्य उपनिषदचा मराठीत अनुवाद केला आणि जे आपण गाऊ शकतो अशा तऱ्हेचा अनुवाद केला आहे. आणि मी तुम्हाला माझं सौभाग्य आणि दुर्भाग्य दोन्ही सांगतो की स्वतः विनोबांनी हा अनुवाद जिथे केला त्या सत्याग्रह आश्रमच्या वर्धेच्या ज्या इमारतीत, ज्या खोलीत बसून त्यांनी तो अनुवाद केला, माझ्या लहानपणी त्याच खोलीत बसून, खूप वर्षांनी, पण त्याच खोलीत बसून सकाळी 4 वाजता अंधाऱ्या प्रकाशात मी पहिल्यांदा हे ईशावास्य उपनिषद ऐकलं. पण मला करंट्याला हेच तेव्हा माहीत नव्हतं की इथेच विनोबा बसायचे आणि इथेच त्यांनी गीताई रचलेली. गीताईच्या जन्मस्थानी बसून मी ईशावास्य उपनिषद पहिल्यांदा ऐकलं आणि गायलो. या ईशावास्य उपनिषदला बाबतीत एकदा गांधी त्यांना असं म्हणाले, गांधीजी, की मला समजेल असं याच्यावरती तू एक टिपण बनवून दे. आणि म्हणून ज्याला गांधी जगातला ग्रंथ शिरोमणी समजतात, तो पुस्तक किंवा ते उपनिषद गांधींना समजून सांगण्यासाठी विनोबांनी त्याच्यावर जे भाष्य लिहिलं त्याला म्हणतात ईशावास्य वृत्ती. माझ्या छोट्याशा समजुतीमध्ये आणि छोट्याशा वाचनामध्ये मी जगातल्या सर्वश्रेष्ठ पुस्तकांपैकी एक हे मानतो. हे ईशावास्य वृत्ती देखील आपल्याला याच्यात मिळू शकतं. विनोबांनी जसं पतंजलीची योगसूत्रे आहेत, विनोबांनी साम्यसूत्रे रचली आहेत. 108 संस्कृतमध्ये आहेत आणि मुख्यतः गीतेला त्यांनी सूत्रबद्ध केलेलं आहे. छोटी छोटी सूत्र आहेत. त्यातलं पहिलंच सूत्र आहे अभिधेयम परम साम्यम. योगसूत्राचं पहिलं सूत्र आहे
अथ योगानुशासनम. तसं विनोबा सुरुवात करतात आहे साम्यसूत्रांची, अभिधेयम परम साम्यम. त्याच्यावर मी थोडं नंतर येणार आहे म्हणून फार विस्ताराने आत्ता त्याच्यावर बोलत नाही. अष्टादशी नावचं एक विनोबांचं पुस्तक आहे. उपनिषद 60-70 आहेत, त्यातली 18 निवडक उपनिषद आणि त्याचा हा मराठी अनुवाद. अष्टादशीमध्ये ही जी प्रमुख उपनिषद आहेत, कठोपनिषद, केनोपनिषद, त्यातल्या एका उपनिषदातली एक गोष्ट याच्यात आहे ती मला फार भावली आहे म्हणून तुमच्यासोबत थोडं सांगितलं पाहिजे. विनोबांनी जो त्याचा अनुवाद मराठीत सांगितलेला आहे अष्टादशीमध्ये. एका खेड्यामध्ये, जुन्या काळाची वेदकालीन घटना, एका खेड्यामध्ये एक म्हातारा मेला. त्याला 3 मुलं होती. म्हाताऱ्याने मरताना आपलं मृत्यूपत्र करून ठेवलेलं होतं की माझ्याकडे जेवढे बैल आहेत, आणि त्या काळामध्ये बैल हे प्रमुख पशुधन होतं, तर माझ्याकडे जेवढे बैल आहेत हे 3 मुलांमध्ये वाटावे, पण त्यांची कुवत आणि गरजेनुसार याचा वाटा वेगवेगळा द्यावा. तर निम्मे बैल मोठ्या मुलाला द्यावे, 1/3 बैल दुसऱ्या मुलाला द्यावे, मधल्या मुलाला, आणि 1/9 बैल तिसऱ्या मुलाला द्यावे. अडचण अशी की बैल होते एकूण 17. त्याचं 1/2 आणि 1/3 आणि 1/9 कसं करणार? बैल कापावा लागणार. काय सुचे नाही 3 मुलांना, यांचं भांडण मिटे ना. म्हणून मग त्यांनी गावाचा जो प्रमुख होता त्याला बोलवलं. म्हातारा आला, तो आपल्या बैलावर बसून डुगू 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 करत आला. त्याने सगळी समस्या ऐकून घेतली आणि तो असं म्हणाला की असं बघा की तुमचे वडील माझे मित्रच होते, तर मी तुमच्या पित्यासारखाच आहे, तर तुमच्या वडिलांच्या 17 बैलांमध्ये माझाही एक बैल आपण जोडून देऊ. बैल झाले 18, त्यातले निम्मे 1/2 एका मुलाला दिले 9, 1/3 6 दुसऱ्या मुलाला दिले 9 आणि 6 15, 1/9 म्हणजे 2 तिसऱ्या मुलाला दिले म्हणजे 17, आणि आपला घातलेला 18वा बैल परत घेऊन म्हातारा चालला गेला. प्रश्न सुटला. पण मित्रांनो, माझा एक दुसरा मोठा प्रश्न सुटला. मला तो युरेका क्षण होता. याचं कारण असं, मी जेव्हा पहिल्यांदा 6वी मध्ये मला बीजगणित शिकवायला माझ्या बाई आल्या, आणि बीजगणित शिकवण्यासाठी, तोपर्यंत मी फक्त अंकगणित शिकलेलो, तर बीजगणित शिकण्यासाठी ते असं म्हणाल्या की तू क्ष धर. मी म्हटलं कशाला धरू? कुठून आणला क्ष तुम्ही? हा मला दाखवा. असं कसं तुम्ही म्हणता म्हणून मी क्ष धरून घेईन आणि गणित करीन? तर मी त्यांना 3 महिने रेजिस्ट केलं की असं कसं क्ष, कुठला क्ष, कुठला क्ष? तुम्ही मला तो पकडायला सांगता आणि ते धरून गणित करायला सांगता, हा सगळ्यात आधार चूक आहे. तुम्ही मला चूक शिकवता. माझ्या बालिश बुद्धीला तेव्हा हे पटेच ना की असा क्ष कसा काय धरायचा आणि क्ष धरून गणित कसं सोडवायचं. सुरुवातच मुळी खोटी, तर सगळंच पुढचं चूकच होणार. तर खरं म्हणजे हा 18वा बैल जो आहे ना, तो बीजगणितातला क्ष आहे. तो तुम्ही धरला तर प्रश्न सुटतात, आणि पुन्हा तो शेवटी तसाच कायम राहतोच की, परत जातो तो आपला. आता तुम्ही जर हट्टच धरून बसला की मला नाहीच धरायचा, तर मग बैल कापावा लागेल. तर हा अष्टादशीमधला जो 18वा बैल आहे, हा माझ्यासाठी एक अतिशय महत्त्वाचं रूपक ठरलेला आहे की न सुटणारे, जीवनातले न सुटणारी अनेक कोडी, अनेक आध्यात्मिक प्रश्न 18वा बैल धरल्याने सुटतात, आणि ते प्रश्नही सुटतात, आणि शेवटी 18वा बैल तसाच नामानिराळा राहतो. आणि याच्यामध्येच मला लागलेला एक अर्थ म्हणजे की ईश्वर हा असाच एक 18वा बैल आहे. तो तुम्ही धरला, मानला, तर तुमच्या जीवनाची कित्येक कोडी सुटतात आणि तुमचं काहीच जात नाही, कारण तो शेवटी नामानिराळाच राहतो, अलिप्तच राहतो. 18वा बैल इंटॅक्ट राहतो. तर अष्टादशीमधला हा 18वा बैल हा जीवनातले माझे तरी अनेक प्रश्न त्यामुळे सुटलेला आहे. विनोबांनी ऋग्वेद सार बनवलेला आहे. ऋग्वेदाच्या जंगलातलं काय वाचावं काय नाही आपल्याला कुठे कळतं. गुरुबोध सार आहे. हे गुरुबोध सार विनोबांनी जेव्हा म्हटलं, मी योगायोगाने मी स्वतः तिथे हजर होतो
रोज ऐकायला जायचं विनोबांना, आणि विनोबा त्यावेळी गुरुबोध समजून सांगत होते. ते गुरुबोध सारच्या रूपामध्ये शंकराचार्यांचं धम्मपद आहे, बुद्धाचं कुराण सार आहे, ख्रिस्त धर्म सार आहे, अशा वेगवेगळ्या धर्मांचे सार विनोबांनी सोप्या भाषेत आपल्याला समजावं म्हणून त्यातला इसेन्स काढून दिलेला आहे. ज्ञानदेव चिंतनिकापासून संतांचा प्रसाद नावाचं एक विनोबांचं छोटंसं कलेक्शन आहे. तुकारामाची अभंग, तुकारामांची अभंग जी सहसा लोकप्रिय आहेत, जे का रंजले गांजले वगैरे वगैरे आपल्या सगळ्यांना माहीत असतात, ती त्याच्यात अजिबात नाहीत. आणि विनोबांनी दुसरीच काहीतरी अभंग निवडलेले आहेत. आकडा जरी मला आठवत नाही, 40-50 अभंग असावेत. आणि त्याच्यावर मग विनोबांनी कॉमेंट्री केली आहे. आणि विनोबांची अतिशय सूत्रबद्ध मार्मिक संक्षिप्त भाषा. पण तुम्हाला सांगतो, तुकारामाचं हार्द्र जर कोणी उकलून दाखवत असेल तर विनोबाच दाखवू शकतात. कारण जणू काही तुकारामाच्या तंबोऱ्याच्या तारेचे दुसरी तार इथे विनोबांच्या हृदयात झंकारत असते. तुकारामाच्याच आध्यात्मिक उंचीवरती पोचून विनोबा आपल्याला तुकाराम समजून सांगतात आहे, याच्यावर मोठा सुंदर अनुभव नाही. राम नाम एक चिंतन नावचं विनोबांचं एक छोटूसं पुस्तक, काय म्हणायचं त्याला, पुस्तकुल अशा प्रकारचं आहे. रामनाम प्रकरण आपल्यापैकी अनेकांना त्रासदायक ठरलेलं आहे. हे गांधींचं काय रामनाम आहे, विज्ञानाच्या विद्यार्थ्याला कळत नाही, तर्कपूर्ण विचार करणाऱ्या माणसालाही कळत नाही. आणि मी सुशिक्षित आहे, विचारवंत आहे असा अहंकार असलेला तर कोणालाच ते कळू शकत नाही. तर रामनामाची खुबी काय हे विनोबा या छोट्याशा पुस्तिकेत समजून सांगतात. मी काय तो प्रयत्न आता करणार नाही. मी खरं मी तुम्हाला फक्त ॲपेटायझर म्हणून विनोबांची काही सुंदर पुस्तकांचा फक्त उल्लेख करतोय. महागुहेमध्ये प्रवेश नावाचं विनोबांचं एक पुस्तक आहे. खरं मी ते संकलन आहे, पण योग, अध्यात्म, ध्यान, समाधी, साक्षात्कार अशा अनेक गूढ विषयांवरती विनोबांनी आपले विचार मांडले आहेत. त्यात माझी अनेक जळमटं दूर झाली. माझ्या हृदयरोगानंतर 5 वर्ष मी अतिशय गंभीरपणे योगशास्त्राचा अभ्यास केला. भारतभर फिरलो. योगाचे जेवढे जेवढे मुख्य मुख्य पीठं आहेत सगळीकडे जाऊन आलो, सगळ्या गुरूंना भेटलो. त्यामुळे मी या विषयात ज्ञानी जरी नाही तरी कुतूहल असलेला जिज्ञासू जरूर आहे. मला असं आढळलं की दुर्दैवाने योगाच्या क्षेत्रामध्ये भटजी आणि पंडे जास्त आहेत. खरे योगी फार क्वचित आहेत, फार कमी आहेत पण फार कमी आहेत. विनोबा या अख्ख्या योग आणि हा जो मार्ग आहे याच्याविषयी अतिशय विलक्षण इन्साईट देतात. त्यातली एकच इन्साईट मी सांगतो. पातंजल योगामध्ये जे काही त्याची वेगवेगळी अशा पायऱ्या आहेत त्याच्यात समाधी हे अंतिम पद मानलेलं आहे की सर्वोच्च अंतिम काय समाधी. आणि त्यामुळे समाधी केव्हा लागेल, समाधीचा शोध, समाधीचं अप्राप्य समाधीचे सगळेजण बहुतेक योगी आणि योग करणारे ध्यान लावतात, ओम म्हणतात, सगळं करतात, पण हेतू मनामध्ये तळमळ ही असते की समाधी केव्हा लागेल. विनोबा एक जागी असं म्हणतात की समाधी हे अजिबात सर्वोच्च ध्येय नाही. जरा बॉम्बगोळा टाकावा तसं. ज्याच्यासाठी सगळे योगी मरमर मरमर मरत असतात आणि ते प्राप्य होईल असं अप्राप्य त्याच्या मागे धावत असतात. आणि विनोबा म्हणतात समाधीत काय मोठं विशेष आहे. समाधी हे सर्वोच्च साधनेचं सर्वोच्च ध्येय नाहीच. ते असं म्हणतात की स्थितप्रज्ञ वृत्ती हे सर्वोच्च ध्येय आहे. समाधीचं जे मिथ बऱ्यापैकी आहे, बरंच आहे, हे पटो न पटो, पण विनोबांनी याच्यामध्ये मात्र फारच स्पष्टपणे असं म्हटलं आहे की समाधी हे काही असं मोठं फार प्राप्त करण्यासारखं सर्वोच्च ध्येय नाही. थोडक्यात असं मी म्हणेन की गेल्या 5000 वर्षातलं मुख्यतः भारतीय आध्यात्मिक साहित्य, धार्मिक साहित्य, संत साहित्य, एखाद्या गायीने सगळ्या जंगलात चारा खावा आणि मग आपल्यासाठी दूध घरी आणावं वासरासाठी, तसे विनोबांनी या सगळ्या आध्यात्मिक जंगलातला गवत खाऊन आपल्यासाठी दुधासारखी ही सगळी पुस्तकं जी निर्माण केलेली आहेत आपल्याला समजेल त्या भाषेत उपलब्ध करून दिलेली आहेत विनोबांनी, आणि त्याच्यावर भाष्य केलं आहे.
आणि विनोबा तर असं म्हणतात की वेद हे अक्षर राशी आहेत. इवन वेदांच्या शब्दांचं जेव्हा तुम्ही श्लोकांचं निवड केली तरी तुम्ही एक भाष्यच केलं की हे श्लोक महत्त्वाचे, हे मंत्र नाही महत्त्वाचे, भाष्य झालंच. त्यातल्या शब्दाचा जेव्हा तुम्ही पदच्छेद करता तेव्हाही तुम्ही ॲक्च्युली भाष्य करत असता, कारण त्या शब्दाचे विविध तऱ्हेने पदच्छेद करून वेगवेगळे अर्थ लागू शकतात. त्यामुळे तुम्ही पदच्छेद केला की तुम्ही भाष्य केलं, तुम्ही निवड केली की भाष्य केलं, तुम्ही व्युत्पत्ती सांगितली की तुम्ही भाष्य केलं, तुमचा अर्थ सांगितलाच सांगितला. तर विनोबांनी या सगळ्या पुस्तकांमधल्या महत्त्वाच्या गोष्टीवरती त्यांचं भाष्यही आपल्याला दिलेलं आहे. हे भाष्य कसं इंटरेस्टिंग असतं बघा. म्हणजे एक नमुना म्हणून सांगतो. हिंदू शब्द सध्या खूप प्रचलित आहे. आपल्याला माहीत आहे की हिंदू शब्द संस्कृतमधला मूळ नाही. तो जेव्हा अरब लोक भारतात आले तेव्हा सिंधूच्या किनाऱ्यात राहणाऱ्या लोकांना त्यांनी हिंदू म्हटलं, कारण अरबीमध्ये स आणि ह ला एकच अक्षर आहे. त्यामुळे सिंधूचा त्यांचा उच्चार झाला हिंदू. म्हणून वस्तुतः हिंदू हा एका जिओग्राफिक रिजनमध्ये म्हणजे सिंधू प्रदेशात राहणारे लोक ते हिंदू. जसे विदर्भातले लोक तसे हिंदू सिंधू प्रदेशातले. पण पुढे मग त्याला धार्मिक अर्थ, आध्यात्मिक अर्थ, एक सांस्कृतिक अर्थ मोठा प्राप्त झाला. विनोबा हिंदूची शब्दाची व्युत्पत्ती काय सांगतात? विनोबा म्हणतात हिंसया दूयते चित्तम. हिंसेने ज्याच्या हृदयाला चित्ताला दुःख होतं तो हिंदू. आता हे प्रचंड मोठं भाष्य आहे. तात्विकही आहे, आध्यात्मिकही आहे आणि राजकीयही आहे. हिंदुत्वाच्या आजच्या अवतारामध्ये आपण समजू शकतो की हिंसया दूयते चित्तम अशी जी हिंदूची व्याख्या आहे ती हिंदूला काय करायला राजकीय मार्गदर्शन देईल. तर विनोबांनी एका एका शब्दावरती अशी जी भाष्य केलेली आहेत तो आपल्यासाठी खजिना आहे. हे झालं शांती साहित्य. समाज कसा असावा याविषयी विनोबांनी बराच विचार केला, कामही अर्थात केलं. भूदान ग्रामदान सर्वोदयाचं त्याच्यावरची त्यांची पुस्तकं आहेत, त्यांना आपण क्रांती साहित्य म्हणू. फार विस्तारात न जाता पण स्वराज्यशास्त्र हे विनोबांचं पुस्तक म्हणजे विनोबांचं राजकीय आपल्याला समजून राजकीय राजकीय प्रायमर आहे. विनोबा वस्तुतः राज्यवादी तर नव्हते, अराजकवादीही नव्हते. म्हणायचंच असेल तर अराज्यवादी होते असं आपण म्हणू. आणि त्याहूनही योग्य खरं म्हणजे स्वराज्यवादी होते. आणि गांधींनी जी स्वराज्याची व्याख्या केली आहे, स्वराज्य रूल ऑफ द सेल्फ, ही व्याख्या तर तुम्हाला आम्हाला सगळ्यांनाच आवडते. आपलं राज्य कोणाला आवडत नाही, उलट तेच तर सगळं हवं असतं आपल्याला. आपण स्वराज्य म्हणजे माझं राज्य म्हणतो. गांधी म्हणतात स्वराज्य इज नॉट रूल ऑफ द सेल्फ बट रूल ऑन द सेल्फ. स्वतःवरती, स्वतःच्या इच्छांवरती, स्वतःच्या वासनांवरती, स्वतःच्या वर्तनावरती मला नियंत्रण करता आलं पाहिजे. रूल ऑन द सेल्फ इज स्वराज्य. विनोबांनी या स्वराज्याचं पॉलिटिकल सायन्सचं शास्त्रच लिहिलेलं आहे, स्वराज्यशास्त्र. सर्वोदय, भूदान, ग्रामदान, लोकनीती त्यांचं एक अप्रतिम पुस्तक आहे. कारण आपण राजनीती जमान्यात राहतो. विनोबांचा शब्द त्यांनीच कॉइन केला का मला कल्पना नाही, त्यांच्या पूर्वी होता का, पण मी त्यांच्याच तोंडून ऐकला. लोकनीती, राजनीतीला पर्याय विनोबा लोकनीती सांगतात आहेत. शिक्षण विचार हे जे विनोबांचं पुस्तक आहे, मी इव्हान एलिसचा उल्लेख केला. आता पुन्हा मी शिक्षणशास्त्रज्ञ नाही, पण माझ्या सुदैवाने माझ्या आयुष्यातली पहिली 15 वर्ष मी गांधी आणि विनोबांनी स्थापन केलेल्या शाळांमध्ये त्यांच्या नई तालीम या शिक्षण पद्धतीमध्ये शिकलो. आणि तसे म्हणता येईल की पुढे देखील आयुष्यभर खरं म्हणजे मी त्याच पद्धतीने शिकत राहिलो. त्यामुळे मी गांधी आणि गडचिरोली या 2 विद्यापीठात मुख्यतः शिकलो आणि नई तालीम पद्धतीने शिकलो. या शिक्षण विचारमध्ये विनोबांचं आणि परागने मला वाटतं ते त्याच्या मलपृष्ठावर काढलेलं वाक्य आहे. एका जागी विनोबा काय मार्मिक लिहितात तुम्हाला काय सांगू. विनोबा म्हणतात की शिक्षण हे जीवनासाठी शिक्षण, जीवनाचं शिक्षण, जीवनाच्या द्वारे शिक्षण,
असे विविध पद्धतीने प्रयत्न केला जातो. हे सगळं मला नामंजूर आहे, कारण या सगळ्यामध्ये अजूनही द्वैत कल्पित आहेत. जीवनाचे शिक्षण म्हणजे जीवन वेगळं, शिक्षण वेगळं. जीवनाचं शिक्षण, जीवनासाठी शिक्षण. विनोबा म्हणतात हे द्वैत मला मान्यच नाही, जीवन हेच शिक्षण. मी हे वाक्य वाचलं तेव्हा माझ्या अंगावर काटा उभा राहिला. याच्याहून जास्त साक्षात्कारी वाक्य मला शिक्षणाच्या क्षेत्रात माहीत नाही. इतकं अद्भुत शिक्षणावरती विचार विनोबांनी या पुस्तकात केलेला आहे. मधुकर जीवनाचा उलगडा. मधुकर तर बऱ्यापैकी महाराष्ट्रातल्या लोकांना माहीत आहे. एका अर्थाने मी म्हणेन ते मोठं दुर्दैवी आहे की महाराष्ट्राचे साहित्यिक आणि मराठीचे प्राध्यापक त्या मधुकरच्या शैलीच्याच प्रेमात पडले. आणि विनोबांची निबंध शैली ही मराठीमध्ये एक अद्वितीयच मानली जाते, पण सगळ्या पाठ्यपुस्तकांमध्ये विनोबांची ती निबंध शैली म्हणून शिकवली जाते. विनोबांच्या विचारांचं मर्म त्यांनी दुर्लक्षित केलं आणि निबंध शैलीला कवटाळून बसले. पोशाख धरला आणि आतमधला माणूस सोडून दिला. पण विनोबांचं अजून एक पुस्तक सत्याग्रह विचार, आणि मी त्याचा उल्लेख आता नुकताच केला की ते संकलन करून परागने काढलेलं आहे. विनोबांचे सत्याग्रहावर काय विचार होते, त्याच्याविषयी समज, गैरसमज, अपेक्षा, अपेक्षाभंग, आरोप काय नाही आहे. आणि विनोबांनी जी भूमिका घेतली सत्याग्रहाच्या बाबतीत त्याच्याविषयी अनेकांना आक्षेप आहेत. मी पुढे त्याच्यावर अधिक विस्ताराने येईन म्हणून फार विस्ताराने आत्ता बोलत नाही, पण त्यातले थोडासा एक भाग उल्लेख करून देतो. विनोबा असं म्हणाले की हिंसेचं जे शास्त्र आहे युद्धाचं, ते हजारो वर्षापासून मानवजात निर्माण करते आहे. आपल्याला विध्वंसाचा पुरेसा अनुभव आहे. अहिंसेचं शास्त्र तर नुकतंच आता निर्माण होऊ घाललेलं आहे. त्याचा अंतिम शब्द अजून कोणी सांगितलेला नाही. इट्स अ सायन्स इन इव्होल्युशन. आणि म्हणून गांधींनी जो सत्याग्रह केला तोच अंतिम आहे, सत्याग्रहामधला अंतिम शब्द आहे असं विनोबा मानत नाहीत. आणि विनोबा हे म्हणतात गांधींनी सुरुवात केली आहे, आम्हाला म्हटलं आता पुढचं शोधा. जो स्वतः रोज मी बदलतो असं म्हणणारा माणूस होता गांधी, तो असं कसं म्हणणार आहे की ही आता रेष मारून दिली बरं का, मी जे केलं तेच फक्त अंतिम सत्याग्रह, असं कुठे म्हणणार आहे तो. आणि म्हणून आपल्याला सत्याग्रहाचा अर्थ, त्याचे नवे नवे पद्धती आणि त्याचे सूक्ष्म अर्थ शोधावे लागतील, उलगडावे लागतील, प्रयोग करावे लागतील. त्यात एका जागी विनोबा म्हणतात की सत्याग्रह शब्दामध्येच थोडी समस्या आहे. बघा बरं, गांधींनी निवडलेला शब्द आणि गांधींनी ज्याला भारतातला प्रथम सत्याग्रही निवडलं तो त्यांचा सत्याग्रहाचा वारस. विनोबांपेक्षा अधिक मोठा सत्याग्रह समजणारा कोणी असू शकत नाही, गांधीच सर्टिफाय करतात आहे. आणि गांधी जणू सत्याग्रहाचं बॅटन विनोबांच्या हाती देतात आहेत. आणि विनोबा म्हणतात आहे की सत्याग्रह शब्दामध्ये एक समस्या आहे, सत्याचा आग्रह. सत्याचा आग्रह धरला की ते सत्य कुठे उरलं. कारण मला जे माझं सत्य वाटतं ते दुसऱ्याला त्याचं सत्य वाटू शकतं. आणि दोघांनी जर आपापला आग्रह धरला तर दोघांचा दुराग्रह फक्त शिल्लक राहील, सत्य शिल्लक राहणार नाही. म्हणून सत्याचा देखील आग्रह होऊ शकत नाही. वैज्ञानिक सत्याचा आग्रह धरत नाही. तो म्हणतो माझ्या डेटावरनं मला हे दिसतंय बाबा आत्ता, उद्या हे बदलेल आणि तुला वेगळंच काय दिसू शकतं. आणि सत्य काय असतं आपण दोघं शोधूया त्यातलं खरं काय ते. वैज्ञानिकांनी तरी किमान सत्याचा आग्रही राहावं, अशी आग्रह धरू नये, सत्य शोधावं. तर तसंच विनोबा म्हणतात आहे की सत्याचा आग्रह धरला तर मग सत्य करायची बळी जाईल. म्हणून आपण काय असावं तर आपण सत्यग्राही असावं. हा शब्दच्छल नाही आहे, कारण विनोबांची सत्याग्रहाबाबतीची पुढची सगळी अख्खी भूमिका याच्यातनं प्रगट होते की सत्याचा देखील आग्रह करता येत नाही, कारण मला जे दिसतं तेच सत्य, हाच मुळी दुराग्रह आहे. हाच असत्याग्रह होऊ शकतो. आणि म्हणून सत्यग्राही असावं. सत्यग्राही असेल तर पहिलेच मान्य करावं लागेल की मला जे वाटतं तेच सत्य असं काही धरून चालता येणार नाही. सत्य माझ्या प्रतिपक्षाकडेही असू शकतं, तेही मला समजून घेतलं पाहिजे आणि ते खरं असेल तर स्वीकारलं पाहिजे.
आणि त्याचं सत्य आणि माझं सत्य मिळून संपूर्ण सत्य बनतं. आणि प्रतिपक्षाकडे जे आहे त्याच्या बाबतीत पुढे विनोबा म्हणतात की वस्तुतः अहिंसेमध्ये प्रतिपक्षच नसतो. सत्य हा एकमेव पक्ष असतो. त्यामुळे माझाही पक्ष असायला नको, कारण माझा अहंकार, आसक्ती, फायदे त्याच्यात जुळलेले आहेत. प्रतिपक्षीच असायला नको, कारण कोणी प्रति नाहीच आहे, सर्व माझेच आहे. फक्त सत्य उरायला पाहिजे. मोठी कठीण भूमिका आहे, मोठी सूक्ष्म भूमिका आहे, पण ही भूमिका नक्कीच गांधींच्या पुढे जाते, किंवा असं म्हणेन मी की गांधींना पुढे घेऊन जाते. गांधींचा विकास आहे. विनोबांनी सत्याग्रहाचा विकास थांबवलेला नाही. त्यांनी पुढे विकास केलेला आहे. अतिशय सूक्ष्म त्याचा विचार केलेला आहे, प्रयोग केलेले आहेत, आणि त्यावरनं विनोबांची सत्याग्रहाच्या बाबतीत भूमिका बनली आहे. म्हणून विनोबांच्या सत्याग्रह असण्या आणि करण्या न करण्याविषयी जजमेंट पास करण्यापूर्वी जर आपली कुवत बघून घ्यावी. विनोबांनी अजून जे साहित्य लिहिलं त्यातलं काही चरित्रात्मक साहित्य आहे. गांधी जसा पाहिला आणि समजला विनोबांनी. विनोबा गांधींशी जो संबंध आला त्याच्यावरनं गांधींचं चरित्र सांगतात आहेत. विनोबांनी आत्मकथा कधी लिहिली नाही, पण त्यांची प्रेमपथ अहिंसेचा आणि स्नेहसन्निधी ही 2 पुस्तकं कालिंदी त्यांनी संपादित केलेली आहेत. विनोबांच्याच लिखाणात जागोजागी जे उल्लेख येतात स्वतःच्या जीवनाविषयी ते संकलित करून, आणि हे स्नेहसन्निधी नावाचं पुस्तक काय थोडंसं नाव त्यांनी आश्रमवासियांनी दिलेलं आहे. त्यांना त्यांचा जो मूळ गाभा वाटला की विनोबांचा गाभा काय तर अहिंसा आणि प्रेम, म्हणून त्यांनी पुस्तकांना ही टायटल दिली आहे. पण मी जे वाचलं स्नेहसन्निधी, मी 2 कारणामुळे चकित झालो. एक पहिली गोष्ट, ही फर्स्ट रेट ऐतिहासिक सामुग्री आहे. ही सगळी विनोबांनी लिहिलेली पत्र आहेत. विनोबांनी आत्मकथा लिहिली नाही, पण पत्राद्वारे विनोबा जणू त्यांचं सगळं अंतर, त्याच्या अंतरातले संघर्ष, त्यांचा विकास, ते करत असलेले प्रयोग, आणि मुख्यतः 1920 ते 1950 या काळातले पत्राद्वारे विनोबांचं चरित्र किंवा ऐतिहासिक मटेरियल जर हवं असेल तर हे स्नेहसन्निधी पुस्तक बघावं. शिवाय मैत्री नावाचं मासिक प्रकाशित होतं, त्याच्यामध्ये प्रश्नोपनिषद नावाचं एक सदर असतं. जिज्ञासू माणसं विनोबांना प्रश्न विचारतात, विनोबा उत्तर देतात आहेत. उपनिषद घडत आहे. उपनिषद याचा अर्थच असतो, मूळ अर्थ संस्कृतमधला असा आहे की उपनिषद, गुरुच्या जवळ किंवा ज्ञानी माणसाच्या शेजारी जाऊन बसणे आणि त्याला निरीक्षण करणे, ऐकणे, त्याच्यातनं जे मला ज्ञान मिळतं त्याला म्हणतात उपनिषद. उपनिषदचा अक्षरशः अर्थ असा आहे. ते या प्रश्नांमधनं जे उपनिषद घडलेलं आहे विनोबांच्या अवतीभोवती, ते प्रश्नोपनिषद याच्यात येतं. विचार पोथी नावचं विनोबांचं एक, विनोबांनी ज्याला म्हटलं आहे की स्वतःशी अर्धवट पुटपुटलेले माझे स्वगत विचार आहेत. अद्वितीय हिरेमाणकर याच्यात आहेत. एक फक्त त्यातलं तुम्हाला सांगतो. विनोबा एका जागी असं म्हणतात की सेवा भागीला अहंकार बरोबर 0. आम्ही सर्व NGOनी फार शिकण्यासारखं आहे. अहंकार माझा इतका असतो, अनंत असतो माणसाचा अहंकार. म्हणून काय, सेवा किती तुम्ही करा, तुमचा भागीला जर अनंत अहंकार असेल तर एनिथिंग डिवायडेड बाय इन्फिनिटी इज 0. तो सेवा भागीला अहंकार प्रॉडक्ट 0. अगदी गणिताच्या भाषेत विनोबा सामाजिक अध्यात्म मांडतात आहेत. आणि त्याच्यावरनं पुढचं की तुमचा अहंकार 0 करा, स्वतःला 0 करा, आणि काय घडेल, सेवा भागीला 0 इज इक्वल टू इन्फिनिटी. तुम्ही स्वतःला सेवकाने जर स्वतःला 0 केलं आणि सेवा केली तर छोट्याशा सेवेचा देखील अनंत परिणाम घडू शकतो. अकाट्य असं हे सेवेचं आध्यात्मिक गणित आहे. विनोबांना गणिताची आवड होती, पण असे सूत्रबद्ध विचार या विचारपोथीमध्ये आहेत. मी खरं सांगू मित्रांनो की विनोबांनी हे जे सगळे विचार मांडले, व्यासांनी सुरुवातीला जय लिहिलं 8000 श्लोकांचा. विनोबांचे हे विचार अशा वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये
काही त्यांनी स्वतः लिहिलेली पुस्तकं, काही संकलित. पुढे गौतम आणि आश्रमच्या लोकांनी त्याचं संकलन करून 10,000 पृष्ठांचे एकूण 20 भाग विनोबा विचार या नावाने विनोबा साहित्याचे काढले. व्यासांनी जे जय लिहिलं होतं त्याचं पुढे शौनकने भारत केलं 24,000 श्लोकांचं, आणि सौतीने पुढे ते 1,00,000 श्लोकांचं महाभारत केलं. आज तसं 1,00,000 पृष्ठांचं महाभारत आपल्यासमोर उघडं झालेलं आहे. म्हणून विनोबांचा अख्खा विचार या 3 पायऱ्यातनं आपल्यासमोर आला आहे. म्हणून जणू काही या काळातलं एक नवं भारत आपल्यासमोर प्रगट झालेलं आहे. विनोबांची पूर्ण विचारसृष्टी, शब्दसृष्टी या पोर्टलमुळे आपल्याला उपलब्ध झाली आहे. मराठी विश्वाने खडबडून याची दखल घ्यावी, कारण सहसा मधुकर आणि गीताई आणि गीता प्रवचनच्या पलीकडे मराठी विश्वाला विनोबांची फार माहितीच नाही. यामुळे विनोबांचा मूळ शब्द देखील रक्षित झालेला आहे. कलेक्टेड वर्क्स ऑफ महात्मा गांधी जसं, तसं हे जणू काही कलेक्टेड वर्क्स ऑफ विनोबा आहे. आता मी 2 बाबतीत फक्त बोलणार आहे. विनोबांच्या जीवन आणि कर्तृत्वाविषयी अनेक गोष्टींविषयी बोलण्यासारखं आहे, पण आपण जी सगळी मंडळी ऐकायला आलात तर मी विनोबांचं इंटरप्रिटेशन काय आणि कसं करतो याच्याविषयी 2 बाबतीत फक्त मी थोडे विचार शेअर करणार आहे. पुरेसा वेळ आहे का सगळ्यांना ऐकायला? बरं. एक असं की विनोबा केवळ प्राचीन भारताचे प्रतिनिधी, ऋषी, भाष्यकार होते का? आजच्या आणि उद्याच्या जगासाठी विनोबांचं काही औचित्य आहे का, रिलेव्हन्स आहे का? की विनोबा हे भूतकाळातले, प्राचीन काळातले ऋषी. मी भूदान किंवा संपत्तीचं वितरण या मुद्द्याला आता हात लावणार नाही, कारण त्याच्याविषयी आपण पुरेसं ऐकलं आहे. ते जरी विनोबांचं अद्वितीय कार्य राहिलेलं आहे, मी एक वेगळं डायमेन्शन आपल्यासमोर मांडू इच्छितो. सॅम्युअल हंटिंग्टन हा हार्वर्डमधला प्रोफेसर, आणि जिम कार्टर जेव्हा राष्ट्राध्यक्ष होते अमेरिकेचे, तेव्हा तो खरं म्हणजे सिक्युरिटी पॉलिसी त्यांचं जे होतं त्याचा डायरेक्टर होता. म्हणजे अमेरिकेची जगभराच्या बाबतीत जी सिक्युरिटी पॉलिसी होती त्याचा तो वैचारिक मुख्यतः कॉन्ट्रीब्युशन तो करायचा. 1993च्या दरम्यान त्याने एक निबंध लिहिला आणि 96मध्ये एक पुस्तक प्रकाशित केलं. त्याचं नाव आहे द क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन्स. हंटिंग्टन असं म्हणतो, आणि 1996मध्ये लिहिलं आहे बरं का त्याने, की आजच्या जगामध्ये, आणि तेव्हापर्यंत कोल्ड वॉर संपलेला आहे, त्यामुळे तो म्हणतो की कम्युनिस्ट आणि कॅपिटलिस्ट हे 2 आता संपले, आता फक्त कॅपिटलिझम राहिला. आर्थिक तत्त्वज्ञान केवळ फ्री मार्केट कॅपिटलिझम, राजकीय प्रणाली फक्त लोकशाही, आणि म्हणून डेमोक्रेटिक कॅपिटलिझम हीच आता जगभरची एकमेव राज्यपद्धती राहणार आहे. त्यामुळे आता पुढचे शीतयुद्धासारखे कारणं तर नाही उरली, मग पुढचे युद्ध कशावरून होणार आहेत? आणि तो मागचा इतिहास तपासतो आणि मग पुढच्या विषयी असं भविष्यवर्तन करतो की यापुढचे जगातले जे संघर्ष होणार आहेत ते मुख्यतः सांस्कृतिक मुद्द्यावर होणार आहेत. आणि सांस्कृतिकमध्ये भाषा आली, धर्म आला, एथनिसिटी वंश आला, राष्ट्रीय आयडेंटिटी झाल्या, आणि तो असं म्हणतो की स्थानिक संघर्ष जे होतील ते एथनिसिटी, वंश, भाषा आणि अस्मिता, आणि आपण ते भरपूर आपल्या अवतीभोवती बघतो मित्रांनो. आणि दुसरं तो म्हणतो की जागतिक जे संघर्ष होतील ते सिव्हिलायझेशन्समधले संघर्ष होतील. 7 सिव्हिलायझेशन जगात आहेत असं तो म्हणतो, फार विस्तारात न जाता. पण त्याचं म्हणणं की मुख्य संघर्ष जो मला दिसतो आहे तो पाश्चिमात्य सिव्हिलायझेशन, म्हणजे पश्चिम युरोप आणि अमेरिका, कॅनडा, पाश्चिमात्य सिव्हिलायझेशन, वेस्टर्न सिव्हिलायझेशन अगेन्स्ट चायनीज सिव्हिलायझेशन, और वेस्टर्न सिव्हिलायझेशन अगेन्स्ट इस्लामिक सिव्हिलायझेशन. सॅम्युअल हंटिंग्टनचे अनेक विचार पटण्यासारखे नाहीत, पण इथे मात्र तो जणू काय प्रॉफिटिक प्रिडिक्शन करतोय की यापुढे जगातले मुख्य जे संघर्षाचे बिंदू आहेत ते राजकीय आणि आर्थिक विचारसरणी उरणार नाहीत, ते सांस्कृतिक मुद्दे राहतील. जगामध्ये संघर्ष सांस्कृतिक मुद्द्यावर होतील, आणि ते आपण बघतोय आहोत.
वेगवेगळ्या आयडेंटिटी, स्पेनमधनं कॅटेलोनिया वेगळं होऊ इच्छितं, ब्रेक्सिट करून इंग्लंड युनायटेड किंगडम युरोपमधनं बाहेर पडलं, मध्य पूर्वेमध्ये आयसिस आहे, तालिबान आहे, इस्लामिक जगत तर पूर्ण धार्मिक संघर्षाने अतिशय ग्रस्त आहे, आणि भारतातही काश्मीरही आहे, भारतात हिंदुत्वही आहे, भारतात मुस्लिमही आहे, भारतामध्ये दलितांचेही संघर्ष आहेत, आदिवासींचेही आहेत आणि राजपूतांचेही आहेत. त्यामुळे भारत हा मुख्यतः धार्मिक, वांशिक, सांस्कृतिक संघर्षांनी, नुसता भारतच नाही तर अख्खं जग असं होणार आहे असं तो म्हणतो. मार्क्सने वर्गसंघर्ष सांगितला, आर्थिक विषमतेवरती वर्गसंघर्ष होता. भारतामध्ये जातीच्या आधारावरती सामाजिक संघर्ष, वर्णसंघर्ष त्याची मांडणी झाली. राष्ट्र, नेशन स्टेटला मध्यवर्ती धरून युरोपमध्ये महायुद्ध झाली आणि भारतामध्ये आता राष्ट्रवाद फोफावतो आहे. राष्ट्रसंघर्ष आणि आता संस्कृती संघर्ष, क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन्स. आता प्रश्न असा उठतो की विज्ञानामुळे सगळी माणसं, जग जवळजवळ एकत्र आलं आहे आणि प्रत्येकजण आपापली संस्कृती घेऊन एकत्र येतो आहे. मग यांच्यामध्ये संघर्षच होणार का? आणि विज्ञानामुळे हा संघर्ष झाला तर भयंकर होणार. उत्तर कोरियामध्ये बॉम्बवरती बटन ठेवून बसलेच आहेत. अशा स्थितीमध्ये या संघर्षापासून जगाला कसं वाचवता येईल? संघर्षाची बीजं वाढतात आहेत. मार्क्सने क्लास स्ट्रगल सांगितलं आणि त्याच्यातनं आर्थिक समता येईल असं भाकीत केलं. दुर्दैवाने झालं नाही. आर्थिक समता फार सुंदर गोष्ट राहिली असती, दुर्दैवाने झालं नाही. फुले आंबेडकरांनी आपल्याला सामाजिक समता सांगितली, पण अजूनही आपल्या मनातली जाती गेलीच नाही आणि भारतातला जातीगत संघर्ष गेलाच नाही. अजूनही दलित जाळले जातात आहेत, अजूनही खैरलांजी घडतात आहेत. असं का घडतंय? थॉमस पिकेटी आपल्याला सांगतो की कॅपिटल इन 21st सेंचुरी या पुस्तकात तो सांगतो की जगातली विषमता या शतकात वाढलेली आहे. आणि आपण नुकतीच बातमी काही महिन्यांपूर्वी वाचली की जगातलं 50% उत्पन्न हे फक्त 1% लोकांचं आहे आणि 90% वेल्थ, प्रॉपर्टी ही फक्त 1% लोकांकडे आहे. इतकी आर्थिक विषमता, सामाजिक विषमता तर आपल्या देशात आपण बघतोच. आणि हिंदुत्व तर समतेची तर सोडा, श्रेष्ठत्वाची भाषा बोलतं. या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रश्न असा येतो की समतेचा आधार काय असू शकतो? आर्थिक समता हवी असेल वर्गसंघर्षातनं, सामाजिक समता हवी असेल वर्णसंघर्षातनं, तरी या समतेचा आधार काय? का म्हणून माणसं सारखी मानायची? दिसत तर नाहीत सारखी, त्यांच्या क्षमता तर वेगवेगळ्या आहेत, आणि तरी सारखी का मानायची? युरोपने ह्युमॅनिझम किंवा लिबरलिझम नावाचा विचार दिला की माणूस सर्वोच्च. विनोबा भारतीय भाषेमध्ये या समतेचा वेगळाच आधार आपल्याला सांगतात आणि ते म्हणतात समतेचा आधार आहे साम्य. साम्य आणि समता या दोन शब्दात फरक आहे. समता इज इक्वॅलिटी आणि साम्य इज युनिटी, एकरूपता. विनोबा साम्य सूत्रामधलं पहिला श्लोक सांगतात आहे अभिधेयम परम साम्यम. सर्वोच्च ध्येय काय आहे? परम साम्य, पूर्णपणे एकरूपता. मी आणि तू एकच आहोत, सारखे नाही. समता नाही, समता तर हवीच हवी, समतेचा इन्कार नाही आहे, पण समता अपुरी आहे. म्हणून विनोबा म्हणतात की राजकीय समता, आर्थिक समता, सामाजिक समता तिन्ही हव्यात, पण या तिन्ही समता तेव्हाच प्रस्थापित होऊ शकतील, स्थिर होऊ शकतील, जेव्हा हृदयामध्ये एक मानसिक समता असेल. म्हणून या बाह्य समतांचाही आधार आहे हृदयामधली समता, आणि या हृदयामधल्या समतेचा आधार आध्यात्मिक साम्य हेच असू शकतं. साम्य म्हणजे काय? की मी आणि तू एकच आहोत. ईशावास्यम इदम सर्वम. एकदा एका जागी विनोबांनी असे लिहिलेलं आहे
गांधी तर म्हणालेच की सगळेच ग्रंथ नष्ट झाले तरी फक्त ईशावास्य उपनिषद राहिलं तर मला चालेल. विनोबा पुढे म्हणाले की हे तर खरंच आहे, पण तेही जर सगळं 18 श्लोक लक्षात राहत नसतील तर फक्त पहिले 3 शब्द धरा. ईशावास्यम इदम सर्वम. इथे जे जे काही आहे विश्वामध्ये ते ईश्वराचं निवासस्थान आहे. ईश्वर तिथे वसतो, म्हणून तो तुझ्यातही आहे, माझ्यातही आहे, आणि हेच तुझ्या आणि माझ्यातलं साम्य आहे. आपण एकच आहोत, कारण तोच ईश्वर दोन्हीकडे बसतो आहे. हा जो आध्यात्मिक आधार आहे हा समतेच्या कल्पनेला अतिशय सखोल असा आध्यात्मिक आधार देतो. क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशनच्या जगामध्ये तो सगळ्या जगामधल्या मानव जातीलाच नव्हे तर विश्वातल्या सगळ्या प्राण्यांना, वृक्षांना, पर्यावरणाला, सृष्टीला, परग्रहांना, सर्वांना एक कॉमन आधार देतो. विज्ञान एकीकडे आपल्याला म्हणणार की सगळेच कणमय आहेत म्हणून आपण सगळे सारखेच आहोत, आणि दुसरीकडे विनोबा आध्यात्मिक म्हणणार की अभिधेयम परम साम्यम. तर विज्ञान आणि अध्यात्म दोघांना एकत्र आणून विनोबा एक विलक्षण सुंदर असं आध्यात्मिक दृष्टिकोन आपल्यासमोर ठेवतात. 1962 विनोबांचं बोट धरून मी बंगालमध्ये चालत होतो. आता विनोबांनी केव्हा म्हणायला सुरुवात केली मला माहीत नाही, पण त्या काळात ते जय जगत अशी घोषणा आमच्याकडनं करून घ्यायचे. कल्पना करा, चीनचं आक्रमण झालं आहे, राष्ट्रवाद आणि 2 राष्ट्रांमधला संघर्ष पेटला आहे. जगामध्ये कोल्ड वॉर त्यावेळी सुरू आहे. रशिया आणि अमेरिका दोघांनी न्यूक्लिअर वेपन्स ढीक करून ठेवलेले आहेत. आणि अशा जगामध्ये मला माझ्या समजुतीनुसार तरी अशी वैश्विक कल्पना मांडणारा आणि जय महाराष्ट्र नाही, जय हिंदही नाही, जय जगत असं म्हणणारा हा एकमेव महापुरुष होऊन गेला. आणि विनोबा आपल्याला हिंसेच्या ऐवजी अहिंसा आणि प्रेम देतात. हे ऑल्टरनेटिव्ह देतात एवढंच नाही तर प्रत्यक्ष जगून दाखवतात. साक्षात डेमॉन्स्ट्रेशन बघू शकतो आपण त्यांच्या जीवनामध्ये. हा माणूस ज्ञानयोगीही होता, 22 भाषा जाणणारा. वेल्लोर जेलमध्ये होते तर गेल्या गेल्या त्यांनी म्हटलं की मला तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड 4ही पुस्तकं द्या, आणि 4ही भाषा एकाच वेळी शिकायला सुरुवात केल्या. कोणीतरी त्यांना म्हणालं की तुम्ही एकाच वेळी 4 भाषा कशा शिकता? कारण म्हणे 5वी भाषाच नाही आहे. म्हणजे दक्षिण भारतीय 5वी असती तर तीही शिकलो असतो. पदयात्रेमध्ये आम्ही झोपून असायचो. विनोबा 3 वाजता सकाळी उठायचे आणि त्या काळात जे जे काही वाचत असतील ते वाचायचे. वयाच्या 75व्या वर्षी त्यांनी चीनी भाषा शिकायला सुरुवात केली. तर असा हा ज्ञानयोगी, आणि हे तर ज्ञान खरं म्हणजे बाह्य झालं, पण ज्याला स्वतःविषयी ज्ञान आहे तो ज्ञानयोगी. हाच कर्मयोगी होता. 1920 ते 1950च्या काळामध्ये ते स्नेहसंधी म्हणून मी म्हणालो वाचा. स्नेहसंधीमध्ये विनोबांनी 8-8, 12-12 तास फक्त कताई केली आहे, फक्त कुदाळीने जमीन खणलेली आहे. अरे एवढा मोठा ज्ञानी, एवढा मोठा योगी, आणि काय करतो आहे? कुदाळीने माती खणतोय. त्याला त्यांनी ऋषी शेती नाव दिलं. गांधींनी जेव्हा त्यांना प्रश्न टाकला, विनोबा खादी शास्त्रातले भीष्माचार्य असं म्हणता येईल की खादीचं जे शास्त्र आहे त्यातला बराच मोठा भाग हा विनोबांनी त्या 30 वर्षामध्ये वर्ध्याच्या आश्रमामध्ये आपल्या शिष्यांसोबत प्रयोग करून रचला. भाऊ पानसे नावाचे विनोबांचे एक शिष्य होते. एका तासामध्ये 460 तार कातण्याचा त्यांचा भारतातला रेकॉर्ड होता. कापूस विदर्भातला घेऊन तो रेचायचा कसा, सरकी कशी काढायची, रुई कशी वेगळी करायची, ती पिंजायची कशी, त्याचे पेळू कसे करायचे, त्याच्या तारा कशा करायच्या, त्या मोजायच्या कशा आणि विणायच्या कशा, या अख्ख्या खादीशास्त्राचं विनोबांनी अनेक वर्ष प्रयोग केले. एकदा गांधींनी त्यांना प्रश्न टाकला. गांधींकडे खादी कातणारे मजूर गेले की फार कमी मजुरी पडते. आता मला नेमकं जरी आठवत नाही, पण जे आहे मला वाटतं बहुतेक 2 पैसे एका गुंडीला असा तो रेट होता कातण्याचा. आणि ते मजूर म्हणाले पोटच भरत नाही बापू, अर्धपोटी राहावं लागतं. तर गांधीजी म्हणाले की त्याचवेळी खादीचे जे व्यवस्थापक होते ते म्हणत होते खादी कातण्याचे रेट वाढवले तर खादी खूप महाग होईल, पहिलेच लोक घेत नाहीत विकत, मग कसे घेतील.
तर गांधींनी विनोबांना बोलवलं आणि असं म्हणाले की तू जरा मला सांग की कातणाऱ्या या मजुरीचा रेट काय असावा, दर काय असावा. विनोबा म्हणाले मला 6 महिने द्या आणि गेले. काय केलं कोणास ठाऊक. 6 महिन्यांनी परत आले. 30 पाऊंड वजन कमी झालेलं, अतिशय कृश. आणि गांधींना म्हणाले की गेले 6 महिने मी रोज 8 तास फक्त काततोय. या कातण्याची जी मजुरी 2 पैशाच्या रेटने मला मिळते आहे, फक्त तेवढ्याच मी जेवण करतोय. तर अशी अवस्था झाली. अरे हा आध्यात्मिक योगी पुरुष, ज्ञानी पुरुष, पण स्वतःवरती असे प्रयोग करून मजुराच्या रोजीमध्ये किती रोजी असावी, तर त्या रोजीत तो जगून पाहतोय. तर असा हा ज्ञानयोगी, कर्मयोगी, भक्त आणि संन्यासी हा सर्व काही साक्षात एका पुरुषाच्या देहामध्ये, एका पुरुषाच्या जीवनामध्ये आपल्याला बघायला मिळाला. माझं असं मत आहे की मी अजिबात अतिशयोक्ती करत नाही आहे जेव्हा मी असं म्हणणार आहे की दधीची, शंकराचार्य, ख्रिस्त, ज्ञानेश्वर आणि गांधी या 5 महापुरुषांचा संगम विनोबा या एका माणसामध्ये होता. शेवटी फक्त विनोबांच्या अंतिम पर्वावर मी येऊ इच्छितो. पाणी आहे का? बहुतेक महापुरुषांच्या जीवनातला अंतिम पर्व जणू अटळपणे एक शोकांत असतो. मोठी मोठी नावं आपण बघू. श्रीरामचंद्राच्या जीवनामध्ये परत आले आणि मग आपल्याला माहीत आहे सीतेला तिचा त्याग करावा लागला. मग सीता धरणीमध्ये गेली. लक्ष्मणाला त्याचा तुला जीव दे असा आदेश द्यावा लागला आणि शेवटी रामचंद्राने स्वतः शरयूमध्ये बुडून समाधी घेतली. किती दुःखद काळ असला पाहिजे. उत्तर रामचरित्रमध्ये याचं बरंच फार सुंदर भावभूतीने वर्णन केलेलं आहे. रामाच्या जीवनाचा शेवटचा भाग अतिशय शोकांतिक आहे. कृष्णाच्या जीवनामध्ये महाभारताचं युद्ध जिंकलं, पण सगळा संहार झालेला आहे. सगळीकडे नुसतं संहार आहे. त्याच्यामध्ये तो जेव्हा परत येतो द्वारकेला, तेव्हा त्याचेच सगळे जे काही सोबती आहे आपसामध्ये दारू पिऊन आणि आपसामध्ये युद्ध करून मरून गेलेले आहेत. वंशसंहार झालेला आहे आणि हे सगळे बघायला कृष्ण जिवंत आहे. आणि शेवटी वनामध्ये एकटा उदास बसलेला आहे आणि त्यावेळी बाण लागून कृष्ण देहत्याग करतो. ख्रिस्ताला शेवटी सुळी दिलं आपल्याला माहीत आहे. आणि गांधीला त्याच्या लास्ट फेजमध्ये, अंतिम पर्वामध्ये देशाची फाळणी बघावी लागली. हिंदू मुस्लिम दंगे बघावे लागले. गांधींना पूर्णपणे काँग्रेसने गांधींचा अस्वीकार केला तेही बघावं लागलं. विनोबा देखील याला अपवाद ठरले नाहीत. वर्ष 1970, 75 वर्ष वयाची पूर्ण झाली आहेत. गेली 20 वर्ष भारताची पदयात्रा किंवा वाहन यात्रा करतात आहेत आणि राज्यात, जिल्ह्यात, खेड्यात जाऊन भूदान मागतात आहेत, ग्रामदान मागतात आहेत, लोकांना समजावतात आहे सामाजिक समतेचा विचार. शरीर थकलं आहे, जर्जर झाला आहे. आणि मग सामाजिक कर्तव्य आता पूर्ण झालं असं म्हणून 1970 मध्ये त्यांनी भूदान, ग्रामदान, पदयात्रेतनं निवृत्ती घेतली आणि आपल्या जीवनातला एक अंतिम प्रयोग सुरू केला. हा विनोबांच्या जीवनातला अंतिम प्रयोग अतिशय धोकादायक सिद्ध झाला. हा अंतिम प्रयोग जो होता त्याला त्यांनी आपल्याला समजण्यासाठी म्हटलं की सूक्ष्मात प्रवेश करतोय. म्हणजे बाहेरच्या सगळ्या कर्मांपासून मी आता निवृत्त होतो आहे. वय 75 वर्ष झालेलं आहे. संन्यासाची आपल्या देशामध्ये परंपराच आहे. पण विनोबांनी अतिशय कठीण प्रयोग मांडलेला. गीतेच्या 5व्या अध्यायामध्ये असा द्वंद्व आहे की कर्मयोग श्रेष्ठ की संन्यास श्रेष्ठ. आणि विनोबांनी असं म्हटलं आहे की मला हा गीतेतला सगळ्यात कठीण प्रश्न वाटलेला आहे आणि जोपर्यंत या प्रश्नाविषयी स्पष्ट उत्तर माझ्या मनात झालं नाही तोपर्यंत मी गीतेचा अनुवाद गीताही लिहिणं सुरू नाही केलं, तोपर्यंत थांबून राहिलो. त्यामुळे या 5व्या अध्यायातले हे जे कर्म आणि संन्यास ह्या दोन मधला कर्मयोगी काय करतो तर कर्म करूनही तो निर्लेप राहतो,
निष्काम कर्मयोगी, जो विनोबांनी जवळपास 50 वर्ष केला, 1920 ते 1970. आता विनोबांनी कर्म सोडलं, बाह्य कर्म, आणि म्हणाले की आता फक्त माझं आंतरिक कर्म, सूक्ष्म कर्म किंवा त्याला अकर्म म्हणूया, की मी काहीही कर्म करणार नाही. पण जर गीतेच्या 5व्या अध्यायात जे म्हटलंय ते जर खरं असेल तर अकर्मातनं देखील बाह्य कर्म होईल. आता थोडं आपल्याला समजायला कठीण, आपण जरा क्रूड बुद्धीची माणसं. कसं काय घडेल? गीता प्रवचनमध्ये एका जागी विनोबा समजावतात, आई लहान मुलाला चूक झाली तर मारते, मारताना मातृहृदयच आहे, पण त्याला शिक्षा करते. हे झालं कर्म. त्याच्यामुळे मूल थोडं सुधारतो, पण कमी सुधारतो. आणि जर आईने त्या मुलाशी बोलणंच सोडलं, अकर्म, मारत नाही आहे, बोलतही नाही आहे, आणि तरी मुलावर किती परिणाम घडतो. अकर्मात्मक कर्म होऊ शकतं, म्हणजे परिणाम घडू शकतो. म्हणून विनोबांनी आता कर्मयोगाचा भाग सोडला, अध्याय सोडला, आणि संन्यस्त होऊन अकर्मात्मक कर्म, कर्मसन्यास घेतला, क्षेत्रसन्यास घेतला आणि सूक्ष्मात प्रवेश केला. आणि म्हणाले की यापुढे माझे कर्म असे सूक्ष्मच राहणार, जे दिसणारच नाहीत, अकर्मच राहतील, पण मला अशी श्रद्धा आहे, विश्वास आहे की त्याचा परिणाम व्यापक होईल. असं म्हणूया की कर्मयोगाची नॅनो टेक्नॉलॉजी विनोबा प्रयोग करतात आहे. सूक्ष्मातिसूक्ष्म कर्म, मानसिक आणि आध्यात्मिक पातळीवरती कर्म, पण त्याचाच परिणाम मानव जातीवर जास्त व्हायला पाहिजे. पण विनोबा नॅनोचे प्रयोग करत होते आणि आम्हाला फक्त लोहाराचे हातोडे मारायची सवय होती. आम्हाला ते कर्म समजलंच नाही, स्वीकारही झालं नाही. आमच्या अकलेचं पात्र छोटं होतं, त्याच्यात ते मावलं नाही. आणि म्हणून ह्या नंतरच्या काळामध्ये, म्हणजे 1972 ते 82 या 10 वर्षामध्ये, पहिले तर विनोबांच्या या सूक्ष्माची आणि क्षेत्रसन्यासाची मराठी पत्रकारांनी यथेच्छ खिल्ली उडवली. त्यांचं पात्र जेवढं होतं तसे ते वागले. पण नंतरच्या 10 वर्षात विनोबांवरती अनेक जे आक्षेप, अपेक्षाभंग आणि आरोप आहेत, त्यात 2 प्रमुख आहेत. एक, जयप्रकाशांच्या आंदोलनाला समर्थन का दिलं नाही आणि इंदिरा गांधी विरुद्ध सत्याग्रह का केला नाही, हा एक आक्षेप, प्रश्न. आणि दुसरा प्रश्न की आणीबाणीला अनुशासन पर्व असं प्रशस्तीपत्र कसं काय दिलं. आणि विनोबांच्या बाबतीतचा अख्खा महाराष्ट्र मनातला भाव, विश्व जे आहे ते या 2 प्रश्नांनी कलुषित झालेलं आहे. आणि म्हणून मी मुद्दाम या 2 प्रश्नांविषयी थोडं विस्ताराने बोलणार आहे. या 2 प्रश्नांचं उत्तर समजायचं असेल तर सुरुवात थोडी दुसरीकडनं करावी लागते. कारण या प्रश्नांचं जे मर्म आहे ते दृष्टिकोनाच्या भेदावर मध्ये ते दडलेलं आहे. गीता प्रवचनामध्ये विनोबा एक कथा सांगतात की रामचरित्र सांगण्यात येत आहे. रामदास सांगतात आहेत की तुलसीदास सांगतात आहे, वेगवेगळ्या कथा आहेत, पण धरून चालू की तुलसीदास रामचरित्र कथा सांगतात आहेत. आणि ती कथा ऐकायला इतकी रसभरी कथा सुरू आहे की हनुमान स्वतः येऊन बसतोय वेषांतर करून. एका जागी तुलसीदास सांगतात आहे की हनुमान आता लंकेमध्ये गेला सीतेच्या शोधामध्ये, तिथे सगळीकडे शुभ्र फुलं फुललेली होती. तर हनुमान उठून उभा राहिला, तुम्ही खोटं सांगता, ती फुलं लाल होती. तुलसीदास म्हणाले नाही, ती फुलं शुभ्र होती, पांढरी होती. हनुमान म्हणाला मी स्वतःच गेलो होतो की तिथे, ती फुलं लाल होती. वाद झाला. आता 2 भक्तांमध्ये वाद, कोण याचा न्याय करणार? प्रभू रामचंद्राकडे न्याय निवाड्यासाठी गेले. प्रभू रामचंद्र म्हणाले की फुलं तर वस्तुतः पांढरीच होती, पण हनुमान एवढा क्रोधित होता की त्याचे डोळे लाल झाले होते. लाल डोळ्यामुळे सगळे जग त्याला लाल दिसत होतं. दृष्टिकोनामुळे जगाचं वेगळंच दर्शन आपल्याला होतं. 2 दृष्टिकोन, एक द्वैतवादी दृष्टिकोन जो जगामध्ये द्वंद्व आहे, द्वैत आहे, 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत, 2 पक्ष आहेत,
त्यांच्यामध्ये द्वंद्व आहे, त्यांच्यामध्ये संघर्ष आहे आणि याच्यामधनं जगाची प्रगती होत असते, असा एक द्वैतवाद. डायलेक्टिक्स, द्वंद्व आवश्यक, द्वंद्व हेच वास्तव आणि संघर्ष हेच उपाय, असा हा दृष्टिकोन सांगतो. याच्यातनं स्वाभाविकपणे युद्ध होणारच. दुसरा एक जो अद्वैत दृष्टिकोन आहे तो म्हणतो सर्वच काही एकच आहे, एकात्मच आहे आणि हे सर्व एकात्मच आहे म्हणून याच्यामधनं समन्वयाचा मार्ग निघतो. कारण सगळंच जर एक असेल तर द्वंद्व आणि संघर्ष कसा काय होऊ शकतो. म्हणून अद्वैतवाद जो आहे किंवा अद्वैताचा दृष्टिकोन आहे तो सगळ्या जगाला एकात्मिक बघतो. जीवनात छोटी छोटी द्वैत आणि द्वंद्व असतात, पण ती एका अतिशय मोठ्या व्यापक अशा विशाल अद्वैतामध्ये एकात्मतेच्या आत्म्याच्या पोटात असतात. या वास्तवाला बघायचं कसं हे तुमच्या आणि माझ्या दृष्टिकोनावर असतं. जग हे छोटे छोटे द्वंद्व आणि द्वैताने बनलेलं आहे की हे सगळे छोटे मोठे द्वैत एका मोठ्या अद्वैताच्या पोटामध्ये रिचवलेली आहेत. विनोबांनी नेहमीच अद्वैत पाहिलं आणि अनुभवलं. हा मूलभूत विनोबांच्या प्रकृती आणि दृष्टिकोनावर तात्विक दृष्टिकोन समजून घेतल्याशिवाय विनोबांना समजूनच घेता येत नाही. बाकी सगळं सुपरफिशियल आहे. विनोबांच्या जीवनामध्ये तुम्हाला इतकं आढळेल की त्यांनी द्वैतासोबत वाद करणं देखील नाकारलं. 18 वर्षाचे होते, परीक्षा सोडून विद्यार्थी होते, इंटरला परीक्षेसाठी निघाले बडोद्याहून मुंबईला. त्याकडे मुंबईला परीक्षा व्हायच्या आणि मध्येच ठरवलं की नाही करायचं आणि ब्रह्माच्या शोधात मोक्षाच्या शोधामध्ये हिमालयाकडे निघाले. मध्ये काशीला थांबले. काशीला काही काळ थांबले आणि संस्कृत आणि वेद याचं अध्ययन करतात आहेत. त्या काळामध्ये काशीमध्ये मोठ्या मोठ्या पंडितांच्या विद्वानांच्या वादसभा भरायच्या. एक वादसभा भरली द्वैतवादी विरुद्ध अद्वैतवादी. भारतीय तत्त्वज्ञानामध्ये 2 वाद कायमच राहिलेले आहेत. त्या वादामध्ये द्वैतवादी हारले, अद्वैतवादी जिंकले. आता हे सेलिब्रेट करणं आणि सभा उठणार तेव्हाच विनोबा 18-19 वर्षाचा पोरगा उभा राहिले आणि म्हणाले की तुमचं चुकतंय. द्वैतवादी तर पराजित झाले, स्पष्टच आहे, पण अद्वैतवाद्यांनी द्वैतासोबत वाद स्वीकारला म्हणजे मुळातच त्यांनी द्वैत स्वीकारूनच घेतलं. खरा अद्वैतवादी काय म्हणेल की द्वैत आणि अद्वैतमध्येही काही अद्वैतच आहे, त्यामुळे तो वादच करू शकत नाही. त्यामुळे तुम्ही द्वैती लोकांसोबत वादाला उतरले ते मुळातच तुम्ही पराजित झाले. त्यामुळे तुम्ही दोघेही पराजित झाले. विनोबांचा हा जो दृष्टिकोन आहे, अद्वैताची खरी कसोटी द्वैताशी न लढण्यात आहे. आता कठीण आहे मित्रांनो. मला आणि तुम्हाला वाद झाला की हातात तलवार घेऊन किंवा बुद्धीची शस्त्र परजून भांडायची सवय आहे. आणि विनोबा म्हणतात आहे की सगळंच काही एक आहे, सगळंच अद्वैत आहे, त्यामुळे मी द्वैत कल्पून वादात कशाला पडू. ज्याच्या दृष्टीमध्ये आणि वृत्तीमध्ये अद्वैत ओतप्रोत भरला असं थोडी क्षणभर कल्पना तर करून बघा. कठीण आहे आपल्याला, पण थोडी कल्पना करून बघू तर आपल्याला काय दिसेल की अशा माणसाच्या वृत्तीमध्ये कोणीच परका नाही आहे. सर्वच माझे आहे, अद्वैत आहे. सर्वच माझे आहे एवढंच नाही, सर्वच मी आहे. तुकारामांनी वर्णन केलेलं आहे, जो जो भेटे तो वाटे मी असे. ही संतांची वृत्ती असते. या पातळीवर त्यांचं हृदय असते. कोणाशी वाद कसला आणि कोणाशी शत्रुत्व कसलं अशक्यच आहे ते. आणि ह्या सर्वच मी याचा मूळ आध्यात्मिक आधार आहे. ईशावास्यम इदम सर्वम. सर्वत्र जर ईश आहे, सर्वत्र जर ईशाचं निवासस्थान आहे, तर द्वैत कसं असू शकतं आणि संघर्ष कसा असू शकतो. गीतेमध्ये बघा, अर्जुन जागोजागी द्वैत निर्माण करतो. अर्जुन आपल्यासारखा आहे, तो जागोजागी द्वंद्व निर्माण करतो. ज्ञान श्रेष्ठ की कर्मश्रेष्ठ, निर्गुण भक्ती श्रेष्ठ की सगुण भक्ती श्रेष्ठ. आणि वारंवार विनोबा
त्याचं गीता प्रवचनामध्ये गीतेचं जेव्हा स्पष्टीकरण आपल्याला देतात तेव्हा ते कोणती एक बाजू घेणं नाकारतात आणि ही सगळी द्वैत सगळी द्वंद्व काल्पनिक आहे, याच्यामध्ये मूलभूत अद्वैत आहे असं मांडतात आणि एक अद्भुत अद्वैताचं दर्शन विनोबा करवतात. 5व्या अध्यायामध्ये कर्म आणि संन्यास विनोबा त्याचा अद्वैत दाखवतात. 12व्या अध्यायामध्ये सगुण भक्ती आणि निर्गुण भक्ती कोणती श्रेष्ठ वाद चालले आहेत शतकानुशतक. विनोबा असं दाखवतात की दोन्ही एकच आहेत, यांच्यामध्ये द्वैतच नाही. 17व्या अध्यायामध्ये तर विनोबा अजूनच कमाल करतात. आणि एकदा आमच्या बैठकीमध्ये विवेकने हा शेवटचा भाग कोट केला होता, मी अजून विसरू शकत नाही. परमेश्वराचं नाम घेण्याचा अधिकार कोणाला आहे असा प्रश्न. स्वाभाविक आहे की पुण्यवानाला आहे. विनोबा उत्तर त्याचं 17व्या अध्यायाच्या शेवटचं वाक्य आहे की परमेश्वर नाम घेण्याचा अधिकार पुण्यवानाला आहे कारण तो पुण्यवान आहे. परमेश्वराचं नाम घेण्याचा अधिकार पाप्याला आहे कारण तो पापी आहे. तेच परमेश्वराचं नाम तेच घेण्याचा अधिकार तो पुण्यवानाला आहे कारण तो पुण्यवान आहे आणि पाप्याला आहे कारण तो पापी आहे, त्याला गरज आहे त्याची. पापी आणि पुण्यवान याच्यामध्येही विनोबा अद्वैत बघतात. ही विनोबांची जी अद्वैत दृष्टी आहे ती समजली आणि गीतेमध्ये देखील ते अद्वैत बघतात हे पाहिलं म्हणून गीतेला त्यांनी नाव दिलेलं आहे टिळकांची गीता कर्मयोग, ज्ञानेश्वरी भक्तियोग, शंकराचार्यांचा ज्ञानयोग, महात्मा गांधींचा अनासक्ती योग, तसा विनोबांनी नाव दिलं आहे साम्ययोग. गीता म्हणजे काय? साम्ययोग. साम्य सूत्रामध्ये अभिधेयम परम साम्यम ते आपण बोललोच. तर आता ह्यातून फक्त अहिंसा जन्माला येऊ शकते. कारण सगळंच जर मी आहे आणि मला कोणी परका नाहीच आहे, मला कोणी शत्रू नाहीच आहे, तर हिंसा कशी करता येईल? पण आपल्या मानसिक अडचणी बघा. आपला एक शब्द उदाहरण म्हणून घेतो की कसं हिंसा कशी मुरली आहे आपल्या संस्कृतीमध्ये. पराक्रम. आपण पराक्रम करतो, पराक्रमाचं कौतुक करतो. पराक्रम म्हणजे काय? पर आक्रम. पहिले तर इतर माणसांना पर समजणं हीच पहिली हिंसा, पहिलं द्वैत, आणि दुसरं त्याच्यावर आक्रमण करणं दुसरी हिंसा. हिंसेचा गुणाकार म्हणजे पराक्रम आणि त्या पराक्रमाचं आपण किती कौतुक करत असतो. आपली सगळी मानसिकताच हिंसा आणि हिंसक कृतींच्या भोवती आहे. विनोबांच्या जीवनात मात्र कन्सिस्टन्सी आहे. काशीला द्वैत्यांसोबत त्यांनी वाद नाकारला. ब्रिटिशांच्या सोबत जो पूर्णपणे अहिंसक प्रेमपूर्ण राहून सत्याग्रह करू शकेल म्हणून गांधींनी त्याला पहिला सत्याग्रही निवडला. जमिनीच्या बाबतीत साम्यवादी जेव्हा वर्ग संघर्षात हिंसा करत होते, विनोबांनी हिंसा नाकारली आणि भूदान. गावामधले पक्ष आणि दुही आणि तट मिटवायला त्यांनी ग्रामदान आणि सर्वसंमती. विनोबा सर्वत्र बघा अद्वैत कल्पतात आहेत, त्यांच्या सगळ्यावरती उपाय अद्वैताचे आहेत. चंबळच्या डाकूंना देखील त्यांनी प्रेमाने माझेच म्हटलं. हे असतील डाकू, हे परके नाही आहेत, शत्रू नाही आहेत, माझेच आहेत. आणि आश्चर्य म्हणजे चंबळच्या डाकूंना देखील मनापासून विश्वास वाटला की हा संत आपल्याला स्वतःचा मानतो आहे, आपलं म्हणतो आहे, म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवून त्यांनी शस्त्र समर्पण केले. विनोबांचा हा अहिंसक प्रेमभाव डाकूंना समजला, त्यांनी विश्वास ठेवला. आम्हाला मात्र तो समजला नाही. आणि त्याची कसोटी केव्हा झाली? भ्रष्टाचार आणि हुकुमशाहीच्या विरुद्ध जयप्रकाशांनी संघर्ष सुरू केलेला आहे. इंदिरा विरुद्ध जयप्रकाश असं द्वंद्व उभं राहिलेलं आहे. अन्यायाविरुद्ध संघर्ष माझ्या पिढीला, मी त्याच्यात एक सहभागी सैनिक होतो, आमच्या पिढीला तो खूप आकर्षक वाटला. आम्ही विनोबांना, आम्ही म्हणजे त्या काळच्या सर्वच सामाजिक राजकीय कार्यकर्त्यांनी प्रश्न टाकला विनोबांना की तुम्ही आमच्या बाजूचे की तिकडचे? खरं सांगायचं म्हणजे ही आमची मनोवृत्ती जॉर्ज बुश सारखी होती. दोज हु आर नॉट विथ अस दे मस्ट बी
विथ अवर एनिमीज. म्हणून विनोबांना आम्ही रोखठोक रोकडा प्रश्न विचारत होतो की विनोबा तुम्ही कुठे आहात, जयप्रकाशवादी की इंदिरावादी. आणि त्या काळात एक यापेक्षाही उंच भूमिका असू शकते, ती म्हणते दोघंही माझेच. दोघांचे मतभेद आहेत, जयप्रकाश आणि इंदिराच्या भूमिका वेगळ्या आहेत, पण यांना आईला 2 मुलं असतात, त्या 2 मुलांचा मतभेद झाला. आईला विचारलं तू कोणाच्या बाजूला, आई काय म्हणणार? आम्हाला तो प्रश्न पडलाच नाही, कारण आम्हाला मातृहृदय नव्हतंच, आम्हाला साम्यदृष्टी नव्हतीच. आम्ही पटकन एका पक्षाला उभे राहिलो, जे आम्हाला पटलं ते. पण ज्याला साम्यदृष्टी आहे आणि जो अधिक उंच पातळीवरती उभा आहे आणि मातृहृदयाने तो दोघांना हे माझेच, तो म्हणेल मी एका पक्षाच्या बाजूने उभा नाही आहे. आणि यांच्यामधला आपसी संघर्ष हा प्रश्न सोडवण्याचा माझा मार्गही नाही आहे. हा मार्ग मी अहिंसा आणि प्रेमाने सोडवणार. प्रतिपक्ष त्याला न कल्पता मी सत्य शोधणार. अन्यायाशी लढल्याने उलट निर्गाठ पक्के होते. हे विनोबांचं एक फार इंटरेस्टिंग लॉजिक आहे. त्यांच्या मधुकरमध्ये जशास तसे नावाचा एक निबंध आहे. पुष्कळ वेळा तो शाळेत होता, म्हणून शाळेत गेलेल्या लोकांनी वाचला असेल. विनोबा त्याच्यात सांगतात की तलवारीने नाही युद्ध करतायत. हे आजकाल आपण तलवार वापरत नाही म्हणून आपण तलवारीचं उत्तर तलवारीने म्हणतो. आपण मूर्ख आहोत. जे खरेच तलवार खेळलेले आहेत ते तलवारीचं उत्तर ढालीने देतात. आगीचं उत्तर आगीने कधी देतो का आपण? आगीचं उत्तर आपण पाण्याने देतो. तसंच क्रोधाचं आणि द्वेषाचं उत्तर प्रेमानेच देता येतं. क्रोधाने क्रोध वाढतो, उत्तर कुठे मिळतं? म्हणून जशास तसे हा जो विनोबांचा निबंध आहे, त्याच न्यायाने अन्यायाला शत्रू कल्पनून त्याची लढल्याने तर निर्गाठ पक्की होणार. कधीच प्रश्न सुटणार नाही. माझा लढण्याचा किंवा जिंकण्याचा कदाचित जो काही मला मिळवायचा असेल एक वेगळाचा आनंद तो मिळू शकेल. आणि म्हणून इंदिरा चुकली असेल, ती भ्रमित झाली असेल, पण तरी मी तिला शत्रू नाही मानणार. तिला मी परकी नाही कल्पणार. मी तिला का शत्रू बनवू? आणि हे विनोबांची ही भूमिका हा संधी साधूपणा नव्हता, हा साधूपणा होता. हे विनोबांचं साधुत्व होतं. अतिशय उंच पातळीवरची आध्यात्मिक आणि हार्दिक मनाची ती भूमिका होती. विनोबा शासनमुक्त होते, पण आम्ही असं समजलो की हे सरकार धार्जिणे आहेत. आम्ही असं समजलो की हे इंद्रियाच्या बाजूला आहेत. त्यांची ती अहिंसा होती, समदृष्टी होती, परमसाम्य होतं. खरं म्हणजे वस्तुतः आता मी जेव्हा 40 वर्षांनी त्या घटनेकडे बघतो, तेव्हा जयप्रकाश हे लोकशक्ती जागृत करून हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत होते. विनोबा आत्मशक्तीच्या प्रभावाने हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत होते. ह्या 2 मार्ग किंवा 2 भूमिका विरोधी आहेत असं आम्ही कल्पलं. वस्तुतः त्या विरोधी नव्हत्या, त्या पूरक होत्या. लोकशक्ती विरुद्ध आत्मशक्ती अशी स्थिती नव्हती. लोकशक्ती आणि आत्मशक्ती. पण आमच्या कोत्या बुद्धीला हे समजलं ना. आम्ही म्हटलं एक तर आमच्या बाजूला उभे राहा, नाही तर त्या बाजूला आम्ही तुम्हाला टाकून देतो. आणि असं करून विनोबा खरं म्हणजे अतिशय असं म्हणूया की जास्त अहिंसक आणि लोकशाहीवादी होते. कारण संघर्षाचा मार्ग त्यांना असं वाटायचं की हा काही आदर्श सत्याग्रह नाही आहे. आपण अगोदरच सत्याग्रह विनोबांचा सूक्ष्म सत्याग्रह समजून घेतला की त्याच्यात प्रतिपक्ष नसतो, फक्त प्रेम आणि अहिंसा असते. तरी देखील विनोबांनी सरसा संघाला, जो सरसा संघ त्यांनीच निर्माण केला होता, आपल्या सगळ्या सर्वोदयी अनुयायांना काही अटी घालून की तुम्ही हिंसेचा वापर करणार नाही, ही अट घालून जयप्रकाशांच्या सत्याग्रहामध्ये सामील व्हायला विनोबांनी परवानगी दिली. पण त्याचवेळी त्यांनी इंदिरा गांधीसोबत संपर्क तोडला नाही. तिच्याशी संवाद सुरू ठेवला. विनोबा संत होते, आध्यात्मिक होते. आम्ही त्यांच्याकडनं राजकीय भूमिका मागत होतो की तुम्ही इंदिरेचा विरोध करा, तुम्ही इंदिरा पक्षाचा धिक्कार करा. आणि या संघर्षातनं जेव्हा आणीबाईची हुकुमशाही आली,
तेव्हा मात्र आम्ही आमच्या घरात किंवा विद्यापीठात लपलो. आपण घेतलेल्या संघर्षाच्या मार्गाचे जे काही अवांछित पण अटळ असे दुष्परिणाम आहेत ते स्वीकारण्याचं शौर्य आम्ही दाखवलं नाही. आणि मग एखाद्या लहान मुलासारखी ती मागणी आम्ही विनोबांकडनं करायला लागलो की विनोबा आता आणि आली आहे, तुम्ही काहीतरी करा, आता तुम्ही मार्ग काढा, आता तुम्ही प्रश्न सोडवा. आणि एवढंच नाही, तो प्रश्न आम्हाला जी पद्धत हवी आहे काय की तुम्ही इंदिरेचा निषेध करा, संघर्ष करा, सत्याग्रह करा, जेलमध्ये जा, तेव्हा तुम्ही खरे सत्याग्रही. आमच्या छोट्या व्याख्या, आमचे छोटे आग्रह, प्रश्न आम्ही निर्माण केले. विनोबा आम्हाला वारंवार सावध करत होते की सत्याग्रहाने हा प्रश्न सोडवायची ही जागा नाही. सत्याग्रह मलाही काही समजतो, देशामध्ये शत्रुत्व निर्माण न करता अहिंसक मार्गाने हा प्रश्न सोडवला पाहिजे. खरं म्हणजे यू कॅनॉट सॉल्व्ह अ प्रॉब्लेम बाय द सेम लेवल ऑफ इंटेलेक्ट विच क्रिएटेड द प्रॉब्लेम इन द फर्स्ट प्लेस. असं एक अगदी सर्वमान्य सूत्र आहे. ज्या आमच्या संघर्षाच्या वृत्तीने आणि द्वैत आणि शत्रुत्व कल्पना करण्याच्या वृत्तीमुळे शेवटी आणीबाणीची हुकुमशाही आली, ती त्याच पद्धतीने सोडवा हे आमची बालिश मागणी होती. विनोबांनी त्याला आपल्या सौम्य सत्याग्रहाच्या पद्धतीने सोडवलं. आम्ही त्यांना सरकारी संत म्हणून जाहीर करून दिलं. खरं म्हणजे परिस्थितीनुसार पक्ष बदलणारे आम्ही म्हणजे महाराष्ट्रातले बुद्धिवंत. सोयीनुसार पक्ष आम्ही बदलतो, पण जे तत्वनिष्ठ आणि समदृष्टीवरती अचल राहिले त्या विनोबांना मात्र आम्ही संधी साधू आणि पळपुटे म्हणालो. साहित्य संमेलनासाठी 25 लाखाची भीक मागत आम्ही शासनाच्या मागे फिरतो आणि आम्ही साहित्यिक. आणि ज्या विनोबांनी आयुष्यात शासनाचा एक पैसा घेतला नाही आणि 8-8 तास 12-12 तास मजुरासारखं श्रम करून आपली रोटी कमावली, ते विनोबा सरकार धार्जिणे. आणीबाणीमध्ये यदुनाथ थत्तेंची साधना आणि दुर्गा भागवत हे 2 उदाहरणं सोडली तर कोणीही आवाज उठवला नाही. आम्ही सर्व चूप राहिलो. सर्व बुद्धिवादी सोयीस्कररित्या भीतीने चूप होते. पण ज्या विनोबांनी आणीबाणीचा निषेध म्हणून मौनाचा सत्याग्रह सुरू केला, विनोबांचं मौन, आम्हाला अपेक्षा की विनोबांनी मुर्दाबाद घोषणा द्यावी. आमचीच बुद्धी, आमचीच लायकी. विनोबांनी मौन स्वीकारून एका अर्थाने शासनाला अतिशय सूक्ष्म सत्याग्रहाचा संदेश दिला. हे आईचं मौन होतं. आईने अबोला धरला. आईने अबोला धरला तर किती परिणाम होतो. विनोबांच्या या मौनाला आम्हाला समजलं नाही की हा सूक्ष्म सत्याग्रह आहे विनोबांचा. आम्ही विनोबांना मौनी बाबा म्हणून हिणवलं. खरं म्हणजे विनोबांनी जेव्हा मौन सोडलं आणि शासनाला हुकुमशाहीच्या ऐवजी आचार्यांचं तुम्ही स्वीकारा, मार्गदर्शन स्वीकारा, आणि काही त्याच्यामध्ये तेव्हाच्या आणीबाणीवरती टीकाही होती, ते ज्याच्यात प्रकाशित झालं तो मैत्री विनोबांचं मुखपत्र, ते शासनाने जप्त केलं. म्हणून याचा अर्थ स्पष्टपणे की विनोबा आणीबाणी विरोधी आपल्या भाषेत बोलले, पण विनोबा सरकारी संत आणि SM जोशी सारखे वयोवृद्ध संत सारखे राजकारणी रात्री 12 वाजता यांच्या घरी गेले. महाराष्ट्रातले बुद्धिवंत प्रोफेसर ओळखीचे, पण SM आले, आणीबाणीमध्ये आले. हे झेंगट कशाला घरात पाहिजे म्हणून 12 वाजता घराचं दार बंद करून SMना अंधारात लोटणारे ते मात्र महाराष्ट्रातले बुद्धिवंत. खरं म्हणजे या बुद्धिवंतांची डोकी आणि चारित्र्य पहिले तपासायची गरज आहे. शिवाजी महाराज आदिलशाह आणि औरंगजेबाशी लढत होते तेव्हा तुकाराम देहूला अभंग रचत होते, कीर्तन करत होते. तुकारामांनी हातात तलवार घेऊन दिल्लीच्या बादशाहीशी लढावं अशी मागणी शिवाजी महाराजांनी केलेली कधी मला आठवत नाही. आग्र्याच्या तुरुंगातून सोडवायला शिवाजी महाराजांनी तुकारामाला गळ नाही घातली, स्वतःचा मार्ग स्वतः शोधला. पण आमची बुद्धी कोती.
संघर्ष आम्ही निर्माण केला, प्रश्न आम्ही निर्माण केला आणि त्याची सोडवणूक विनोबांनी करावी, आम्हाला हवी त्या पद्धतीने करावी. आणि विनोबांची प्रेमपूर्ण अहिंसक सत्याग्रह आम्हाला समजला नाही म्हणून आम्ही त्यांना दोष दिले. इंदिरा गांधींमध्ये हुकुमशाही वृत्ती होतीच, काही वादच नाही. पण मित्रांनो, हे सांगून द्यायला हरकत नाही की या सगळ्या वादामध्ये मी आज जे बोलतो आहे, मी यामध्ये विनोबा विरोधी होतो. म्हणून एक त्या काळचा विनोबा विरोधक तुमच्याशी बोलतो आहे, लक्षात घ्या. इंदिरा गांधीमध्ये हुकुमशाही प्रवृत्ती होतीच, पण त्या चवताळलेल्या आणि आक्रमक वाघिणीला अजून लाल झेंडी दाखवून आक्रमक करणं निरर्थक होतं. म्हणून भारतातल्या 2 संतांनी आणि महात्म्यांनी वेगळा मार्ग स्वीकारला. एक विनोबा आणि दुसरी जे कृष्णमूर्ती. पुपुल जयकर हे जे कृष्णमूर्तीच्या खूप जवळच्या होत्या आणि इंदिरा गांधीच्या बालमैत्रीण होत्या. पुपुल जयकरांनी जे इंदिरा गांधीचं चरित्र लिहिलं आहे, कदाचित सर्वात सुंदर चरित्र इंदिरा गांधींचं ते आहे. आणि त्यामध्ये जे कृष्णमूर्ती कसं वारंवार इंदिरेला निरोप पाठवतात आहेत, तसंच इंदिरा गांधी जेव्हा जेव्हा विनोबांना भेटायला यायच्या किंवा विनोबा निरोप पाठवायचे, या दोघांनी तिला अजून असुरक्षित करण्याचा धोका नाही घेतला. तिला चुचकारलं, समजवलं, तिला आश्वासन दिलं. खरं म्हणजे अत्याचारीला देखील आपलं म्हणायला जास्त मोठं शौर्य लागतं. जो अन्याय करणारा अत्याचारी असतो त्याचा निषेध करणं तर तुलनात्मकदृष्ट्या सोपं आहे, तुम्ही आणि मी करतो. पण ही अन्यायी अत्याचारी व्यक्ती आज चुकलेली आहे, पण तरी ती माझीच आहे असं म्हणून तिला आपलं करायला किती शौर्य लागतं, किती निंदा नालस्ती स्वीकार करायची तयारी लागते, किती धाडस लागतं. या दोघांनी तिच्यामधल्या कॉन्शन्सला आवाहन केलं. निवडणुका लवकरात लवकर घे, सर्व राजबंद्यांना सोड, लोकशाही हक्क पुन्हा प्रस्थापित कर म्हणून तिला वारंवार समजवलं आणि निरोप पाठवले. इतर अनेक कारणांसोबत या दोघांचाही परिणाम इंदिरा गांधींवर झाला आणि त्यांनी निवडणुका घेतल्या, त्या पराभूत झाल्या. सगळ्यांना माहीत आहे, पण पराभूत झाल्या. तेव्हा इंदिरा गांधीची प्रतिक्रिया पुपुल जयकरने नोंदवलेली आहे. माहिती आहे काय आहे? पुपुल जेव्हा त्यांना भेटायला गेल्या, इंदिरा गांधी हारलेल्या होत्या, एकट्या बसल्या होत्या घरी. पुपुलला म्हणाल्या, पुपुल, आय एम रिलीव्ड. रागावलेल्या नव्हत्या, चिडलेल्याही नव्हत्या. आय एम रिलीव्ड म्हणाल्या, कारण माझं चुकलं होतं, मी ट्रॅप झाली होती माझ्या चुकांच्या पिंजऱ्यामध्ये, वाघावर चढून बसली होती, उतरायचं कसं मला माहीत नव्हतं. शेवटी आज मी या चुकीच्या भूमिकेतनं उतरले. मी जाहीरपणे कबूल करायची करणार नाही, पण आय एम रिलीव्ड म्हणाल्या. आणि आम्ही मात्र जो स्वतः कमवलेला नव्हता त्या विजयाचा जल्लोष केला आणि विनोबांना कॉम्प्रोमाइज संत म्हणून जाहीर केलं. आणि त्या वैराग्याच्या गळ्यामध्ये त्यांनी हे आमची टीका देखील, नीलकंठाने विष धारण करावं तसं ते विष त्या संताने धारण केलं. आज मी हे सगळं पश्चाताप दग्ध होऊन बोलतोय. विनोबाविषयी गैरसमज करून घेण्यात, त्यांच्यावर टीका करण्यात मी तुम्हा सर्वांसोबत, अख्ख्या महाराष्ट्रासोबत सामील होतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल की विनोबांच्या आश्रमामध्ये 1976 इमर्जन्सीच्या दरम्यान सरसा संघाचं संमेलन झालं. सर्व प्रमुख नेते जयप्रकाशांसकट जेलमध्ये होते, माझे आईवडीलही जेलमध्ये होते. सरसा संघाच्या छोट्याशा छोटेखानी संमेलनात काय उपाय काढता येईल याच्यावर विचार होत होता. तेव्हा मी आणि अशोक, माझा मोठा भाऊ, आम्ही दोघांनी त्या विनोबांच्या कुटीसमोर बसून उभं राहून तिथे त्या संमेलनाचा आणि विनोबांचा निषेध केला. हातामध्ये फलक धरले की आपले सर्व सहकारी जेलमध्ये असताना हे सरसासंघ आणि विनोबा मौन का आहेत, तुम्ही निषेध करा. आणि तरी देखील विनोबांनी फक्त आमच्याकडे एक हसून बघून सोडून दिलं. माझ्यासाठी कधी त्यांनी त्यांच्या हृदयाची आणि आश्रमाची दारं बंद नाही केलीत. त्यांचं हृदय इतकं मोठं होतं. मधली 5-7 वर्षात मी विनोबांकडे जाणं सोडलं. आणि तरी देखील माझं राणीसोबत जेव्हा मी लग्न ठरवलं, इमर्जन्सी सुरूच होती. आईवडिलांना जेलमध्ये नेऊन राणीला आईवडिलांची भेट करून दिली. आणि मग त्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा मी विनोबांकडे घेऊन गेलो राणीला. किती दुरावा असला तरी आईवडिलांच्या खालोखाल मला दुसरी संमती किंवा आशीर्वाद विनोबांचा हवा होता.
विनोबांकडे जेव्हा गेलो, सांगितलं त्यांना की विनोबा, ही राणी आहे, हिच्याशी मी लग्न करतो आहे. त्यांनी पाहिलं, मग म्हणाले, अरे रामदास जेव्हा बोहल्यावर चढत होता तेव्हा काय म्हटलं तुला माहीत आहे का? सावधान. आता हाइंडसाईटमध्ये मला वाटतं की सावधान ते खरं म्हणजे राणीला करत असणार, कारण ते मला बऱ्यापैकी ओळखत होते, म्हणून ते कदाचित राणीला सावध करत होते की सावधान, अजूनही वेळ आहे. तर मित्रांनो, मी महाराष्ट्राचाच प्रतिनिधी, मी तुमच्यासारखाच वागलो, विनोबांना दोष दिला, त्यांच्याकडनं दुरावा घेतला. पुढे 15 वर्षांनी जेव्हा मला हृदयरोगाचा अटॅक झाला, अँजिओप्लास्टी टेबलवर माझी कोरोनरी आर्टरी फाटली आणि मी मृत्यूच्या कडेवरती पुढच्या क्षणी आता जाणार, त्या क्षणी अचानक अंधारातनं विनोबांचे शब्द, विनोबा मला परत भेटले. ते पूर्ण आहे, हे पूर्ण आहे, पूर्णातून पूर्ण निष्पन्न होते. विनोबा तोच अद्वैतवाद सांगतात आहेत. आणि त्या दर्शनाने त्या क्षणी मला वाचून घेतलं, त्या क्षणी तारलं. क्षणभर मी असं म्हटलं पाहिजे की क्षणभर मी एका विलक्षण अशा आध्यात्मिक भूमिकेत होतो. त्यानंतर काही काळाने मी तुमच्या आमच्यासारखा झालो, तसाच विकारमय झालो, तसाच दूषित झालो. पण याच्यामध्ये आय रिडिस्कवर्ड माय विनोबा. विनोबा मला परत सापडले. आणि या प्रसंगी मी महाराष्ट्राला सांगू इच्छितो की विनोबांना आम्हाला परत शोधावं लागेल, अंतर्मुख होऊन शोधावं लागेल. स्वतःच्या भिंगातून आम्ही विनोबांना तपासतो. आमच्या चष्म्यामध्ये कोणते रंग आहेत हे जरा तपासावं लागेल की आमच्या पूर्वदूषित याच्यातनं आम्ही विनोबांना बघतो आहोत का. 40 वर्ष आता होऊन गेले. त्यावेळेच्या सगळे द्वंद्व आणि विकारातनं बाहेर पडून आता आम्ही शोध घेऊ शकलो पाहिजे सत्याचा, की नेमकं काय घडलं, विनोबांची नेमकी काय भूमिका होती, आमची काय भूमिका होती. असं तर नाही झालं. कधी कधी मला शंका येते की विनोबांचा रथ, अम्लान विनोबांचा तो रथ कायमच पृथ्वीच्या वर होता आणि आम्हाला ते फार लाजिरवाणं वाटत होतं की असा कसा हा इतका अम्लान, बेदाग योगी राजहंस, ओढा त्याला खाली आणा आपल्या पातळीवरती. असं म्हणून आम्ही त्यांच्यावर अन्याय केला. अशीच गर्दी 2000 वर्षापूर्वी जेरुसलेम शहरात गोळा झाली होती. आणि हा ख्रिस्त जो आहे, जीसस जो आहे, हा शत्रूवर प्रेम करा सांगतो, पापी वेश्येचाही उद्धार करतो. मारा याला, पकडा, फाडा याची वस्त्र, ठरवा याला गुन्हेगार, चढवा याला सुळावर. 2000 वर्षानंतरही आमची तीच मानसिकता आहे. बुद्ध असो, ख्रिस्त असो, ज्ञानेश्वर असो, तुकाराम असो, गांधी आम्हाला सहन होत नाहीत. आम्ही त्यांना बदनाम करतो, आम्ही त्यांना सुळावर चढवतो, आम्ही त्यांना गोळ्या घालतो. खरं म्हणजे आज आम्ही स्वतःला तपासायची गरज आहे. विनोबांवर नैतिक निकाल जाहीर करण्याच्या ऐवजी आपण स्वतःचा दृष्टिकोन, त्याच्या मर्यादा तपासायची गरज आहे. विनोबांना याचं काही घेणं देणं नाही. स्थितप्रज्ञ आहेत, निर्लिप्त आहेत, निंदा स्तुती न घे मौनी, मिळे ते गोड मानितो, अशा वृत्तीत ते आहेत. इंदिरा गांधीचे कट्टर समर्थक वसंतराव साठे ते विनोबांना भेटायला गेले आणि नागपूरला जाऊन त्यांनी जाहीर केलं की विनोबांनी अनुशासन पर्व म्हणून आणीबाणीचं समर्थन केलं. हा विनोबांवरचा मोठा आरोप आहे. आता माझ्या मनात प्रश्न येतो, पहिली गोष्ट की त्यांना कोणीच असं का नाही विचारलं की विनोबा तर मौनात आहेत, विनोबा तर सूक्ष्मात आहेत, विनोबा असं म्हणाले याचा पुरावा काय. साधी पत्रकारिता होती. बुद्धिवंत स्वतःला म्हणून घेणाऱ्या महाराष्ट्रासाठी साधी विवेक बुद्धी होती की पुरावा काय. त्या काळामध्ये सगळ्या चालणाऱ्या सरकारी प्रचारामध्ये इतका अपप्रचार होता की आपण सर्वच गोष्टीवर अविश्वास ठेवत होतो. नेमक्या याच गोष्टीवर आम्ही विश्वास का ठेवला.
कारण आम्हाला विश्वास ठेवायचा होता. वी वर लुकिंग फॉर टू मेक विनोबा दी स्केपगोट फॉर ऑल दिस थिंग. म्हणून आम्ही ताबडतोब विश्वास ठेवला. बरं, साठे काही सत्यवचनी म्हणून प्रसिद्ध नव्हते. साठेंना मी जवळून ओळखायचो, कारण मी नागपुरात धंतोलीत राहायचो. साठे घरी यायचे. विनोबाच्या आश्रमाने याचा प्रतिवाद केला नाही, कारण असत्याचा प्रतिवाद केल्याने असत्य जास्त मजबूत होतं अशी त्यांची भूमिका. म्हणून असत्य त्याच्या मोतीने स्वतःच मरेल म्हणून त्यांनी प्रतिवाद केला नाही. खरं म्हणजे विनोबांना असा प्रश्न विचारणं की तुम्ही आणीबाणीला अनुशासन पर्व का म्हटलं, हे जवळपास इंग्लिशमध्ये एक वेगळं म्हण असं वाक्प्रचार आहे की असा प्रश्न विचारणं, वेन डिड यू स्टॉप बीटिंग युअर वाईफ. बायकोला मारणं केव्हा तुम्ही थांबवलं, म्हणजे बायकोला तुम्ही मारत होते हा आरोप तर अझ्युमच करून घ्यायचा आणि मग पुढचं स्पष्टीकरण विचारायचं. तसं विनोबांना आरोपी करूनच आम्ही प्रश्न विचारत होतो. सीतेला आम्ही विचारत होतो की अगं तू किती चरित्रहीन आहेस. ते धोब्याने म्हणण्यासारखं आमची विचारवृत्ती होती खरं म्हणजे, की विनोबा तुम्ही का म्हटलं. 2 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. पुन्हा हे फर्स्ट रेट ऐतिहासिक मटेरियल आहे. दिबा घुमरे हे नागपूर तरुण भारताचे अनेक वर्ष संपादक राहिलेले. नागपूरच्या पत्रकार विश्वात अतिशय आदरणीय नाव, त्यांना मामासाहेब घुमरेही म्हणतात. विनोबांचे हे एका अर्थाने त्यांचे प्रशंसक होते. दिबा घुमरेंचं एक आत्मचरित्र प्रकाशित झालं, आठवणी प्रकाशित झाल्या, 10 वर्ष झाले जवळपास. योगायोगाने साठे जेव्हा विनोबांना भेटायला गेले, दिबा घुमरे तिथे हजर होते. तसंच विनोबांच्या जवळपास सेक्रेटरी ज्याला म्हणावं अशा कुसुमताई, ज्या विनोबांचं अक्षर नक्षर नोंदवून घ्यायच्या जसंच्या तसं, त्यांनी देखील या विनोबांच्या अंतिम पर्वाशी पुस्तकात लिहिलं आहे. दोघांनी स्पष्ट म्हटलं आहे, तो प्रसंगच विस्तृत वर्णन केलेला आहे की विनोबांनी याला अनुशासन पर्व म्हटलेलं नाही. साठे जेव्हा विनोबांना कसं सुरू आहे, कसं सगळं काय गाड्या वेळेवर चालायला लागल्या, लोक नोकरीवर यायला लागले वेळेवरती वगैरे वगैरे असून भलावण करतात आहेत, तेव्हा विनोबांनी महाभारताचं पुस्तक होतं, मौन होते, बोलत नव्हते, तर त्यातलं एक उघडून अनुशासन पर्व म्हणून तिथे एक शब्द आहे, त्याच्यावर बोट ठेवून विनोबांनी प्रश्नचिन्ह विचारला, हे काय तुमचं अनुशासन पर्व आहे का. उपरोधाने जो प्रश्न विचारला, विनोबांनी आणीबाणीला प्रश्नांकित केलं, साठेंनी त्याला प्रशस्तीपत्र म्हणून बाहेर जाहीर केलं. आणि शेवटी आपले जीवित कार्य समजलं असं म्हणून त्यांनी शेवटचा अंतिम सर्वोच्च त्याग म्हणजे शरीराचाही त्याग केला. ज्या दिवशी त्यांनी जाहीर केलं, 1982चं वर्ष, त्यांना हृदयरोगाचा अटॅक आला. पहिल्या दिवशी त्यांनी आमचा उपचार घेतला. आम्ही 6 डॉक्टरांची टीम होतो. दुसऱ्या दिवशी त्यांनी जाहीर केलं की आता इथलं कर्तव्य संपलं, इथली इनिंग संपली, आता जाणं आहे. सगळा उपचारही बंद केला, अन्न पाणीही त्यांनी सोडलं. आणि पुढच्या 7 दिवसामध्ये, विनोबांचा ते जे शेवटचे 7 दिवस आहे, मी दिवसरात्र तिथेच होतो, आश्रमातच होतो. बहुतेक काळ बापू ते विनोबांच्या कुटीतच होतो. रोज त्यांची तब्येत आम्ही 2-2 तासांनी तपासत होतो, त्यांची ECG घेत होतो. विनोबांचा तो शेवटचा काळ म्हणजे एक जिवंत माणूस कसा पूर्णपणे देहमुक्त होऊ शकतो याचं विलक्षण डेमॉन्स्ट्रेशन होतं. कणाकणाने देह मरत होता, त्यांना वेदनाही होत होत्या. त्या काळामध्ये इंदिरा गांधी त्यांना भेटायला आल्या, समजवलं नाही म्हणाले. सुषमा नायर भेटायला आल्या. सुषमा नायर म्हणजे गांधींच्या पर्सनल फिजिशियन, विनोबांच्या जवळपास समवयस्क, 50 वर्षांची 60 वर्षांची त्यांची मैत्री. सुषमा नायरने तर एक अन्यायच केला. हा माणूस अन्न पाणी त्याग करून बसलेला आहे, 4-5 दिवस झालेला आहे, शरीर तडफडत आहे पाण्याच्या थेंबासाठी, पण ह्या निग्रहाने शरीरकडे निर्लिप्त बघतात आहे की हे कसं तडफडत आहे बघा, मरू द्या याला. त्यावेळी सुषमा नायरने हातात पाण्याचा ग्लास घेऊन त्यांच्या तोंडापर्यंत नेला. म्हणजे अशा अवस्थेमध्ये स्खलन व्हायला जो स्थितीच त्यांनी निर्माण केली, पण विनोबांनी त्याला फटका मारून तो ग्लास देखील भिरकावून दिला, पाडून दिला. हळूहळू शरीर शांत व्हायला लागलं.
एक दिवशी 7व्या दिवशी सगळंच थांबलं, श्वासही थांबला, हृदयाची गती थांबली. आम्ही ECG लावून ठेवलेलं होतं. ECG मधल्या रेषा मंद मंद होत गेल्या, हळूहळू होत गेल्या आणि शेवटी अगदी फ्लॅट रेषा, सपाट रेषा. 10 मिनटं आम्ही थांबलो आणि 10 मिनिटांनी आम्ही 6 डॉक्टरांनी विनोबांचा मृत्यू झाला असं घोषित केलं. त्या दिवशी त्या डेथ सर्टिफिकेटवर केलेली मी सही आज निरर्थक झाली आहे. विनोबा शरीर रूपाने आपल्यात नाहीच आहेत, पण त्यांच्या आईच्या मृत्यूनंतर त्यांनी असं म्हटलेलं आहे एकदा की आई, तू जे मला दिलेस ते कोणीच दिले नाही, पण तू मेल्यावर जे देते आहेस ते तू मला जिवंतपणीही दिले नाहीस. आत्म्याच्या अमरत्वाचा एवढा पुरावा मला पुरेसा आहे. जिवंतपणी विनोबांकडनं मला खरंच खूप मिळालेलं आहे, पण त्याहूनही जास्त विनोबा गेल्यावर अजूनही मला रोज त्यांच्याकडनं मिळतं आहे. मी खरं असं म्हणेन की आज या पोर्टलच्या निमित्ताने जणू अख्खा महाराष्ट्र आपल्या एका चुकीचं, मोठ्या चुकीचं परिमार्जन करत आहे. आम्ही विनोबांवर जो अन्याय केला, आमच्या कोत्या दृष्टीतनं, कोत्या बुद्धीनंच त्यांच्यावरती काय त्यांनी कसं वागावं याचे नॉर्म्स लादले आणि ते तसे वागले नाहीत म्हणून त्यांना आम्ही खाली ओढलं. पण इतक्या वर्षांतर आता समजून घेण्याची वेळ आलेली आहे, पुन्हा पुनर्मूल्यांकन करायची, विनोबांना पुन्हा भेटण्याची. आणि आताही जरी आम्ही गेलो तरी ते मातृहृदय विनोबा हात पूर्ण पसारून आमचा स्वीकार करतील. या पोर्टलमुळे विनोबांचे विचार, जीवन, कार्य मुक्तपणे उपलब्ध होईल, सार्वत्रिक होईल. नदी वाहतच होती, वाहतच राहणार आहेत. त्या किनाऱ्यावर जाऊन तहान भागवणे आता आपल्या हातात आहे. धन्यवाद.